नेक्स्ट हेडिंग द्याल. सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटनेचे विविध स्रोत. याआधी पण यावर आपण चर्चा केली आहे की भारतीय राज्यघटना ही विविध स्रोतापासून निर्माण झालेली आणि राज्यघटना निर्माण करण्याकरिता साधारणतः संविधानकर्त्यांनी विविध अशा 60 देशाच्या संविधानाचा विचार केला आणि 60 देशातल्या ज्या काही खास किंवा महत्त्वपूर्ण ज्या तरतुदी होत्या, ज्या प्रोव्हिजन्स होत्या, त्या आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला. पण एक महत्त्वाची गोष्ट की या तरतुदी ठेवत असताना आपण जशानी तशा काही मुद्द्यांना ठेवलं नाही. आपण त्यांना प्रॉपर शेप दिलं, आपण त्यांना एक छान डिझाईन केलं आणि जसं इंग्लंडमधनं पार्लमेंटरी सिस्टम आपण घेतली आहे तर जशानी तशी उचलली आहे का तर नाही, आपण त्यामध्ये भरपूरसे बदल केलेले. आपण लास्ट टाईम पण यावर बोललेलो. तर जरी आपल्याला एक टीका टिप्पणी ही केली जाते की भारतीय संविधान हे एक प्रकारे जे आहे ते बॉर्विंग केलेलं मटेरियल आहे, सगळं आपण इकडून तिकडून जे आहे ते उसनवारीने घेतलेलं. तर उसनवारीने घेतलं ही टीका बिलकुलच रिलेव्हंट आपण म्हणणार नाही. आता ते यासाठी आपण म्हणतो नाही की आपण त्याला रिलेव्हंट नाही म्हणू शकत. आपण मागे पण यावर बोललेलो आहोत की 1950ला देशाचं संविधान लागू झाला. त्या काळापर्यंत जगातल्या बऱ्यापैकी सर्व विकसित अथवा मोठ्या देशांच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये संविधान तयार होऊन उभे होते. अमेरिका असेल किंवा फ्रान्स असेल किंवा जर्मनी असेल किंवा इंग्लंड असेल किंवा अजून काही देश असतील, रशिया वगैरे. आणि सर्व देशांनी त्यांच्या देशाचं संविधान तयार करत असताना सर्व चांगलं घेण्याची प्रयत्न त्यांचे होतेच. मग ऑलरेडी जर जगातल्या सर्वच देशांनी सगळ्या चांगल्या प्रोव्हिजन्स आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ठेवलेल्या, तर नेमकं आपण असं काय वेगळेपणा करणार होतो ना. म्हणजे जगामध्ये एक तर पार्लमेंटरी सिस्टम आहे ॲडमिनिस्ट्रेशन चालवण्याकरिता किंवा मग प्रेसिडेन्शियल सिस्टम आहे. तिसरी अशी काही सिस्टमच नाही आहे. तर आपण असं तिसरं सिस्टम तर जन्माला घालू शकत नव्हतो. एक फेडरलिझम आहे, दुसरं युनिटरीलिझम आहे. पण याच्या व्यतिरिक्त अशी तिसरी तर पद्धत आहे नाही की देशाची रचना ही नेमकी कशी असणार. तर मुद्दा हाच आहे की ऑलरेडी जगातल्या विविध देशांनी त्यांच्या संविधानामध्ये चांगले पार्ट्स टाकलेले होते. आता आपल्याला फक्त काम हे होतं की आपण नेमकं कोणत्या देशातनं काय घेऊन राहिलेलो आणि ते घेत असताना त्यावर आपण त्याच्यामध्ये बदल करून आपल्या भारतीय संविधानामध्ये आपण कसं त्या सगळ्या गोष्टींना लागू करू शकतो. तर त्यामुळे सोर्सेस आपल्याला भरपूर दिसतील. आपण 1935च्या कायद्यातनं एक मोठा भाग संविधानामध्ये उचललेला आहे. जवळपास 395 कलमापैकी 250 आर्टिकल्स तर 1935च्याच कायद्याच्या होत्या, कारण की तो कायदाच खूप भव्य होता आणि प्रोव्हिजन चांगल्या होत्या. म्हणून त्यामध्ये बदल करून आपण त्याला भारतीय संविधानामध्ये ठेवलं. या व्यतिरिक्त अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशन असेल किंवा कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन असेल किंवा ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन असेल, ब्रिटनचं कॉन्स्टिट्यूशन असेल, आयरिश कॉन्स्टिट्यूशन असेल, आफ्रिकेचं कॉन्स्टिट्यूशन असेल, या सगळ्या महत्त्वपूर्ण संविधानामधनं किंवा या सगळ्या महत्त्वपूर्ण देशांच्या संविधानामधनं आपण विविध तरतुदी घेतल्या. तर तुम्हाला जे कॉमन क्वेश्चन्स बनतात यावर ते हेच की खालीलपैकी कोणती प्रोव्हिजन हे कोणत्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशनमधनं घेतलेली आहे. फक्त एक चार्टच बघायला गेलं तर त्याला ऑफकोर्स शिकायला वेळ लागतो, समजायला वेळ लागतो, पण त्यावर फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स बनतात. तुम्ही दरवर्षीचे जर एक्झाम्स बघितले तर तुम्हाला राज्यसेवा कंबाईनमध्ये या मुद्द्यावर सुद्धा कॉमन क्वेश्चन्स बनत असताना दिसतात. तर जे सोर्सेस बघू आपण, त्यात सुरू करू आपण 1935चा कायदा. तर टाका 1935च्या ॲक्टमधनं आपण काय घेतलं आहे. 1935च्या कायद्यामधनं घेतलेली महत्त्वाची तरतूद गव्हर्नरचं पद, पोस्ट ऑफ गव्हर्नर. हा पॉईंट जिथे कन्फ्यूज करणार आहे तो भाग मी तुम्हाला नंतर समजवतोस की हा पॉईंट कन्फ्यूज कुठं करतो. इथे आपण फक्त पोस्ट ऑफ गव्हर्नर घेतला आहे. म्हणजे राज्यासाठी एक गव्हर्नर असणार, राज्याचं प्रशासन किंवा राज्याच्या प्रशासनाचा एक्झिक्युटिव्ह जो हेड आहे तो एक गव्हर्नर असणार, याबद्दलची तरतूद आपण 1935च्या कायद्यामधनं घेतलेली आहे. आता जसं आपण एक्झाम्पल घेऊया की ब्रिटिशांची सत्ता असताना आपल्या देशामध्ये प्रांतांमध्ये गव्हर्नर हे पद होतं, हे आपण याच्या आधी पण बघितलेलं आहे. 11 प्रांत होती तर 11 प्रांतांसाठी 11 गव्हर्नर आपल्याला दिसतातच. जे चीफ कमिशनरचे प्रांत होते त्या चीफ कमिशनरच्या प्रांतांसाठी चीफ कमिशनर अशी पोस्ट आपल्याला अपॉइंट दिसते. तर देशासाठी प्रशासन तर व्हॉइसरॉय चालवायचा, पण राज्यासाठी जो एक्झिक्युटिव्ह अधिकारी राहायचा तो गव्हर्नर राहायचा. आणि तशीच पद्धत आपण आपल्या संविधानामध्ये सुद्धा घेतलेली. इथे फक्त कन्फ्यूज कुठे असतं ना की एक तरतूद आहे की गव्हर्नरचं पद आपण कुठनं घेतलं आणि दुसरी तरतूद आहे की गव्हर्नरची नेमणूक केंद्रातर्फे होणार, ही तरतूद कुठनं घेतली. या दोन्ही प्रोव्हिजन्स वेगवेगळ्या आहेत. ही जी दुसरी प्रोव्हिजन आपण बोललो ते आपल्याला पुढे बघायची आहेच. 1935च्या कायद्यातून आपण फक्त आणि फक्त पोस्ट ऑफ गव्हर्नर अशी एक प्रोव्हिजन घेतली आहे, याच्या पलीकडे अजून काही नाही. ठीक आहे.
गव्हर्नरच्या पदाच्या व्यतिरिक्त 1935च्या कायद्यातनं आपण उचललेला आहे न्यायव्यवस्था. ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये ज्युडिशरी सिस्टम होतीच, ती सिस्टम आपण इथे ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पब्लिक सर्व्हिस कमिशन. आठवतं ना, आपण 1919च्या कायद्यामध्ये बघितलं होतं की 1919च्याच कायद्यामध्ये भारतासाठी लोकसेवा आयोगाची तरतूद, पब्लिक सर्व्हिस कमिशनची तरतूद होती. त्यासाठी मग 1926ला एक कमिशनसुद्धा अपॉइंट झालं होतं, ली कमिशन. आणि ली कमिशनच्या आधारावर मग आपल्या देशामध्ये सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन, ज्याला आपण युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतो, याची स्थापना झालेली. सो ती सेम तरतूद आपण 1935च्या कायद्यातनं आपल्या कॉन्स्टिट्यूशनमधनं घेतलेली दिसते. या व्यतिरिक्त आपण उचलला 1935च्या कायद्यातनं फेडरलिझम, संघराज्य प्रणाली. फेडरल स्टेट काय आहे ते आपण सुरू करणारच, तेव्हा तुम्हाला कळेलच फेडरलिझम आपण कशाला म्हणतो. आणि या व्यतिरिक्त 1935च्या कायद्यातनं आपण घेतली इमर्जन्सी प्रोव्हिजन, आणीबाणी तरतूद. ज्या बाबी तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात त्याला आधीच आपण अंडरलाईन करून ठेवून देऊन राहिलो. पुढे आपण जेव्हा अजून काही जेव्हा सोर्सेस बघू तेव्हा साधारणतः कन्फ्युजन राहणार. तर 1935च्या कायद्यातनं जो खूप मोठा पार्ट घेतला आहे, त्यापैकी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे 1935च्या कायद्यातनं आपण आपल्या देशामध्ये दिसत आहेत. आता यामध्ये जर बघायला गेलं तर फेडरलिझम हा पॉईंट खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण की कुठल्याही देशाची रचना ही कोणत्या पद्धतीची असावी, तर ते साधारणतः दोन पद्धती राहू शकतात. एक तर तो देश संघराज्य असू शकतो किंवा तो देश एकात्मक राज्य असू शकतो. आणि ऑलरेडी 1935च्या कायद्यामध्ये ही प्रोव्हिजन होती की भारत एक संघराज्य असेल. तर तीच तरतूद आपण उचलली 1935च्या कायद्यातनं आणि भारतीय संविधानामध्ये आपण त्याला घातला. या व्यतिरिक्त ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधनं ज्या बाबी आपण उचलल्या त्याला बघू. सर्वात जास्त असे प्रश्न तुम्हाला ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन आणि अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन दोन संविधानातनं घेतलेल्या बाबी तुम्हाला विचारल्या जातात. ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधनं उचललेली सर्वात महत्त्वाची गोष्ट पार्लमेंटरी सिस्टम, सांसदीय शासन प्रणाली. आणि सांसदीय शासन प्रणाली कशा पद्धतीची आहे हे आपण ऑलरेडी बघितलं आहे. याला घेऊन काही वेगळी डिस्कशन करण्याची गरज नाही आहे. सांसदीय शासन प्रणाली आपण का घेतली यावर सुद्धा आपल्याला डिटेल चर्चा करायची आहे, पण ती नंतर जेव्हा आपण प्रॉपर पार्लमेंटरी सिस्टम शिकू. कारण की जेव्हा आपल्याकडे दोन ऑप्शन्स होते तर दोन ऑप्शन्सपैकी जर आपण हेच एक ऑप्शन निवडलं पार्लमेंटरी सिस्टम, कारण की प्रेसिडेन्शियल सिस्टम असतं पण एक ऑप्शन होतंच आपल्याकडे. संविधान सभेतल्या काही सदस्यांनी ही सूचनासुद्धा केली होती की देशामध्ये अध्यक्षीय प्रणाली असावं, प्रेसिडेन्शियल सिस्टम असावं. तरी पण मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी त्याला नकारलं आणि म्हटलं की नाही, देशासाठी सांसदीय शासन प्रणाली ही जास्त योग्य ठरेल. तर ते का, त्याच्या मागची कारणं आपल्याला नंतर बघायचं आहेच. आपण ही पद्धत मात्र इथनं ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधनं उचललेली त्याला समजून घ्या. त्यानंतर नेक्स्ट सिंगल सिटिझनशिप, एकेरी न्याय व्यवस्था इंग्लंडमधनं घेतलाय आपण. यावरही डिस्कशन आपलं झालं आहे की साधारणतः काही देशामध्ये आपल्याला एकेरी नागरिकत्व दिसते, काही देशामध्ये दुहेरी नागरिकत्व दिसते. जसं अमेरिकेचा विचार केला तर ऑफकोर्स अमेरिकेमध्ये हे दुहेरी नागरिकत्वाची तरतूद आपल्याला दिसणार. तेथे राहणारा प्रत्येक एक व्यक्ती जो अमेरिकेचा नागरिक आहे, त्या अमेरिकेच्या नागरिकत्व म्हणजे देशाच्या नागरिकत्वाच्या ऐवजी तो त्या राज्याचा सुद्धा नागरिक आहे, ज्या राज्याचा तो रहिवासी आहे. तर तिथे तुम्हाला दुहेरी नागरिकत्वाची तरतूद दिसते. पण इंग्लंडमध्ये किंवा ब्रिटनमध्ये जे आधीपासून सिंगल सिटिझनशिपची प्रोव्हिजन होती, तीच प्रोव्हिजन आपण उचलली आणि आपल्या देशाच्या संविधानामध्ये आपण त्याला ॲड ऑन केला. ठीक आहे. या व्यतिरिक्त कॅबिनेट सिस्टम, ज्याला आपण मंत्रिमंडळ प्रणाली म्हणणार. आता पुन्हा जिथेही सांसदीय शासन प्रणाली दिसेल तिथे तुम्हाला कॅबिनेट सिस्टम दिसणारच आहे. जसं अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये असं काही पार्लमेंटरी सिस्टम नाही आहे, तिथे प्रेसिडेन्शियल सिस्टम आहे. तर तिथे असं कॅबिनेट सिस्टमचा प्रश्नच निर्माण होत नाही.
नंतर तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल अमेरिकेची सिस्टम बघून. आताच मी थोडं सांगतोय. आज जसं आपण म्हणतो की देशाचं कामकाज चालवण्याचा अधिकार कुणाचा, तर देशाचे प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. आता जेव्हा आपण त्यांच्या मंत्रिमंडळाबद्दल बोलतो तेव्हा ॲक्च्युली त्यामध्ये 3 क्लासची मंत्री तुम्हाला दिसतील ना. एक कॅबिनेट मिनिस्टर, स्टेट मिनिस्टर आणि डेप्टी मिनिस्टर्स. हे सगळे कॅबिनेट आणि स्टेट आणि डेप्टी मिनिस्टर्स हे लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य असतात. म्हणजे ती लोक जी निवडून गेली आहेत लोकसभा अथवा राज्यसभेमध्ये, त्यापैकी प्रधानमंत्री आपल्या कॅबिनेटमध्ये कुणाला कुणाला जागा देतं, म्हणजे मंत्रीपद देतं. म्हणजे तिथे कॅबिनेटमध्ये बसणारे सर्व सदस्य हे लोकसभा अथवा राज्यसभेचे म्हणजे लेजिस्लेचरचे सदस्य असतात. आपण जर ही सिस्टम अमेरिकेमध्ये बघितली तर अमेरिकेच्या प्रेसिडेंटसोबत जी टीम असते त्या टीमला आपण असे कॅबिनेट किंवा बिलकुल असं मिनिस्टर्स वगैरे असं नाव देणं खूप चुकीचं असणार. त्याची एक टीम असते ना, पण ते मिनिस्टर्स नसतात, ते सेक्रेटरी असतात. त्याची जी टीम असते, ज्या टीममध्ये तो डिपार्टमेंटचे हेड निवडतो. जसं एक्झाम्पल घेऊ की आपल्या देशामध्ये असणारे फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन लोकसभेचे मेंबर आहेत, ठीक आहे. मग अमेरिकेमध्ये सुद्धा कोणी ना कोणी फायनान्स मिनिस्टर असेल ना. अमेरिकेचा जो कोणी फायनान्स मिनिस्टर असेल तो तिथल्या हाऊस ऑफ कॉमन्स किंवा हाऊस ऑफ सिनेटचा तुमच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह किंवा हाऊस ऑफ सिनेटचा सदस्य नाही राहू शकत. जे निवडून आले त्यांना तिथे अपॉइंट नाही केलं जात. तिथला प्रेसिडेंट एक्सपर्ट्सला अपॉइंट करतं. मग तो एक्सपर्ट कुणीही राहू शकतं. पकडून झाला की असा एक व्यक्ती आहे ज्याने मागच्या 25-30 वर्षामध्ये फायनान्स डिपार्टमेंटमध्ये खूप उत्तम काम केलं आहे. अशा व्यक्तीला तो सरळ अपॉइंट करू शकतो. ती त्याची इच्छा, तो कुणालाही, तो आपल्या घरच्यांनाही अपॉइंट करू शकतो, काही मोठी प्रॉब्लेम नाही आहे. सो अमेरिकेमध्ये सिस्टमच वेगळी आहे. का? कारण की तिथे पार्लमेंटरी सिस्टम नाही ना, तिकडे प्रेसिडेन्शियल सिस्टम आहे. भारतामध्ये मात्र पार्लमेंटरी सिस्टम, आणि जिथे पार्लमेंटरी सिस्टम आहे तिथे तुम्हाला कॅबिनेट सिस्टम दिसणारच आहे. मंत्रिमंडळामध्ये मंत्री असतील जे डिपार्टमेंटचे हेड असतील, ठीक आहे. आता तुम्ही जगातली सगळ्यात पॉप्युलर कंपनीजपैकी, कार कंपनीजपैकी कोणती कार कंपनी प्रसिद्ध आहे अमेरिकेची? टेस्ला. टेस्लाचा मालक कोण? तो डोनूच्या सेक्रेटरीमध्ये आत्तापर्यंत नाही 4 महिन्यापर्यंत मिनिस्टर होता. माहिती आहे तुम्हाला टेस्लाचा मालिक? कळते आहे. आपल्या देशामध्ये अदानी अंबानी राहू शकतो का? नाही, राहू शकतो, प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यासाठी त्यांना आधी लोकसभेमध्ये निवडून जावं लागेल किंवा राज्यसभेमध्ये निवडून जावं लागेल, तेव्हा कुठे तो व्यक्ती मंत्रिमंडळाचा मंत्री होऊ शकतो. अमेरिकेत मात्र ही सिस्टमच नाही आहे. कशी आहे? आपण जेव्हा पार्लमेंटरी सिस्टम एकदम योग्य पद्धतीने नंतर बघू तेव्हा आपण समजू, ठीक आहे. सो ही सिस्टम आपण एकदम उचललेली. या व्यतिरिक्त ब्रिटिश पार्लमेंटमधनं उचललेल्या महत्त्वपूर्ण सिस्टमपैकी नेक्स्ट टाका रूल ऑफ लॉ. येस, त्यांना असं निवडून यायची गरज नाही. प्रधानमंत्री ज्यांचं नाव सुचवेल त्यांना फक्त राष्ट्रपती नेमून देतील त्या पदावर. रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य. पण झालं तुमचा क्लास समाप्त झाल्यानंतर तुम्ही क्लासच्या बाहेर पडले, बिलकुल रस्त्यावरच गेलेच होते, तर पोलीसची गाडी आली, तुम्हाला उचललं गेलं, पोलीस स्टेशनमध्ये बंद केलं गेलं. तुम्ही विचारले की बाबा मी केलं काय, प्रॉब्लेम काय झाली, मला का अटक केलं जात आहे? तुम्हाला त्याचं काही उत्तर दिलं जात नाही आहे आणि सरळ तुम्हाला तुरुंगामध्ये डिटेन्शनमध्ये टाकलं. महिना, 2-3 महिने झाले, 6 महिने झाले, तुम्ही आतमध्येच आहात. आणि एक्झाम्पलसाठी घेऊ की असे ऑर्डर कोणी दिले होते, तर माहीत पडलं की तुम्ही आदल्या रात्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये काहीतरी पोस्ट केली आणि मुख्यमंत्र्यांनी धंतुली पोलीस स्टेशनवाल्यांना फोन करून म्हटलं की या पोट्ट्याला उचल रे आणि टाक आतमध्ये, आणि तुम्ही आतमध्ये गेले. तर असं मुख्यमंत्र्यांनी कितीही स्वप्न बघितले किंवा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जरी स्वप्न बघितले की माझ्याबद्दल पोस्ट केली आहे का, सरळ तुम्हाला आतमध्ये टाकून देईल, तर असं नाही होऊ शकत. का? कारण की आपल्या देशामध्ये रूल ऑफ लॉ आहे, कायद्याचे राज्य आहे, आणि कायद्याच्या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये पत्तासुद्धा हलवू शकत नाही. रूल ऑफ लॉ काय असतं त्याला समजून घ्या. जर आपण आपल्या देशामध्ये अमुक कायदा केला आहे की एक्झाम्पलसाठी की इमर्जन्सी टाईमच्या वेळेस पोलिसांना हा अधिकार प्राप्त होतो की पोलीस लॉ अँड ऑर्डरला मेंटेन करण्याकरिता कुठल्याही व्यक्तीला अरेस्ट करून डिटेन्शनमध्ये टाकू शकतात. पण कुठल्या परिस्थितीमध्ये? इमर्जन्सीच्या पिरियडमध्ये. जर असा कायदा झाला आहे, पार्लमेंटने या कायद्याला पास केला आहे, तर कायद्यामागचा हेतू चांगला आहे. काय आहे हेतू? लॉ अँड ऑर्डरला मेंटेन करणे. ऑफकोर्स इमर्जन्सीचा टाईम आहे, तर अशा परिस्थितीत, जसं एक्झाम्पल घेऊ रे, कोविडमध्ये तुम्ही एक 2020ची जी परिस्थिती होती, त्या 2020च्या परिस्थितीमध्ये सर्वच शहरामध्ये साधारणतः कर्फ्यूसारखी परिस्थिती होती ना. जमावबंदीला आळा घातला गेला होता ना. 5 आणि 5पेक्षा जास्त लोक जर एकत्र आलेली तर नकार दिला होता की नाही, तरी पण लोक जायचेच दंडे खायला
की कसं काय पोलीस रोखून राहिले बाबा की जमा होऊ शकणार नाही किंवा 5पेक्षा अधिक लोक एकत्र जमा होऊ शकणार नाही. तर आता तेव्हा जेव्हा आपण तसे कायदे किंवा नियम केलेले तर ते नियम आपल्यासाठी होते ना, आपल्या हितासाठी होते की नाही. मग सेम इमर्जन्सीच्या काळामध्ये जर परिस्थिती गंभीर आहे आणि त्यामुळे जर समाजावरच संकट येऊ शकते तर अशा परिस्थितीमध्ये बिलकुल पोलिसांना हा अधिकार प्राप्त होतो की लॉ अँड ऑर्डरला मेंटेन करण्याकरिता ते कोणालाही पकडून डिटेन्शनमध्ये टाकू शकतात की ॲटलिस्ट गडबड होऊ नये. तर आता हा असा जर कायदा झाला असेल तरच पोलीस त्यावर ॲक्शन घेऊ शकते. पण माहीत पडलं की असा कुठलाच कायदा नाही आहे आपल्या देशामध्ये, तरी पण पोलिसांना वाटते तसं सर्रास कोणालाही पकडलं जात आहे आणि तुरुंगामध्ये टाकलं जात आहे, असं होऊ शकत नाही, असं शक्य नाही आहे. आता थोडं 1000-1500 वर्ष आधीबद्दल बोलून घेऊया. 1000 वर्ष आधी जेव्हा आपल्या देशामध्ये राजेशाही होते, म्हणजे कुठला ना कुठला राजा जेव्हा शासन करायचा, तर त्या परिस्थितीमध्ये कंडिशन कशी असेल, त्या परिस्थितीमध्ये तर राजाने जे म्हटलं, राजाच्या तोंडातनं निघालेला शब्द म्हणजे कायदा नाही का. त्यांनी म्हटलं की या भागातल्या लोकांना उचलून जे आहे ते सरळ तुरुंगामध्ये टाका, तर ऑफकोर्स तुरुंगात टाकलं जाईल. एक काळ होता, ग्रीसची गोष्ट सांगतोय, एकदम एन्शंट काळामध्ये ग्रीसमध्ये राहणाऱ्या प्रत्येक एका व्यक्तीचं जीवन आणि मृत्यू तिथल्या राजावर डिपेंडेबल होतं. जर राजा म्हणेल की या माणसाला उचलून फाशी द्या रे, तर त्याला 1 सेकंदामध्ये फाशी द्यायची. त्या कालखंडामध्ये कुठल्या व्यक्तीची संपत्तीसुद्धा त्याची स्वतःची नव्हती, म्हणजे जर त्या व्यक्तीने संपत्ती कमवली तर राजा त्यांच्या संपत्तीवर जेव्हा तो झपाटा मारू शकत होता. तर जर अशी परिस्थिती असेल, म्हणजे राजा जे काही म्हणतो त्याच्या तोंडात न निघालेला शब्द म्हणजे कायदा झालेला, तर तशा राज्यांना आपण रूल ऑफ लॉ म्हणणार का? नाही. रूल ऑफ लॉ तो राज्य, कायद्याचे राज्य ते जे कायद्याच्या तत्वानुसार चालते, कोणाच्या म्हणण्याच्या तत्वानुसार नाही. म्हणजे राष्ट्रपती काही म्हणून राहिले किंवा प्रधानमंत्री काय म्हणून राहिले तर असं व्हायला पाहिजे, कायदा करावा लागेल तुम्हाला. कायदा अस्तित्वात असेल तर त्या बाबी होऊ शकणार अथवा होऊ शकणार नाही. क्लिअर आहे. रूल ऑफ लॉ आपण जेव्हा फंडामेंटल राईट शिकू तेव्हा आर्टिकल 14 मध्ये मी तुम्हाला खूप चांगल्याने अजून सांगणार आहे की या रूल ऑफ लॉच्या कॉन्सेप्टला कुणी आणलं आणि त्याला कशा प्रकारे आज जगभरामध्ये ही संकल्पना आहे. जगभरामध्ये ज्या संकल्पनेमार्फत खऱ्या अर्थाने लोकशाही टिकते. आता लोकशाही टिकते म्हणजे बघा, जिथे लोकशाही आहे तिथे हुकुमशाही नाही ना, मानता नाही ही गोष्ट. जिथे हुकुमशाही आली तिथे लोकशाही समाप्त झाली. आणि जिथे हुकुमशाही नाही आहे म्हणजे कुठला एक व्यक्ती आपली मनमर्जी चालवू नाही शकत, आणि नाही चालू शकत तर का नाही? रूल ऑफ लॉ आहे बॉस. कायद्याच्या तत्वानुसार त्या माणसाला राहावं लागेल, कायद्याच्या तत्वानुसार त्याला चालावं लागेल. त्या माणसाला किंवा त्याच्या पक्षाला मेजॉरिटी आहे म्हणून तो मनमानी कारभार नाही करू शकणार. क्लिअर आहे. ही प्रोव्हिजन आपण ब्रिटनमधनं उचललेली आहे महत्त्वाच्या तरतुदीपैकी. ही एक महत्त्वाची तरतूद. या व्यतिरिक्त तुमच्या ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधनं उचललेल्या महत्त्वाच्या तरतुदीमध्ये अजून एक आहे प्रिव्हिलेजेस, विशेषाधिकार. मला वाटते आपण लास्ट सेशनमध्येच बोलू ना याच्यावर, प्रिव्हिलेजेसवर. सॅलरी, अलाउन्सेस अँड प्रिव्हिलेजेस असं शेड्यूल नंबर 2 मध्ये होतं, सांगितलं ना काय प्रिव्हिलेजेस आहेत. जे काही प्रिव्हिलेजेस ॲज अ मिनिस्टर्स म्हणा किंवा ॲज अ मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणा जे काही मिळालेले आहेत ते आपण इंग्लंडमधूनच घेतलं. आणि नेमकं प्रिव्हिलेजेसबद्दल तुम्हाला अजून खूप सविस्तर माहीत पडेल जेव्हा आपण फंडामेंटल राईट्समध्ये आर्टिकल 14 वगैरे बघणार. कारण की मूलभूत अधिकार सर्वांना समान तत्वावर लागू असतात, आणि जर कोणी काही गुन्हा केला असेल तर गुन्ह्याच्या बाबतीत सुद्धा त्याला शिक्षा समान तत्वावरच लागू असते. पण तरी काही विशेष लोकांना काही विशेष अधिकार दिले आहेत, जसं राष्ट्रपती आहेत आणि राज्याचे राज्यपाल आहेत, अथवा मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, किंवा मग तुमचे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे मेंबर्स आहेत. या व्यतिरिक्त मीडिया आहे. या व्यतिरिक्त फॉरेन ते गेस्ट जे आपल्याकडे आपल्या रिपब्लिक डेला वगैरे येतात, अशांना आपण काही प्रिव्हिलेजेस देतो. आणि ते प्रिव्हिलेजेस काय ना ते आपण आर्टिकल 14 मध्ये बघणार. पण जे काही विशेष अधिकार आहे ते आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधनं उचललेलं. देन महत्त्वाच्या तरतुदीपैकी बाय कॅमेरल सिस्टम. काय असते बाय कॅमेरल सिस्टम? 2 हाऊसेस, राईट. जसं आपल्याला सेंट्रलमध्ये पण 2 हाऊसेस दिसतात, लोअर हाऊस आणि अप्पर हाऊस, राज्यसभा आणि लोकसभा. या व्यतिरिक्त आपण जर राज्यांचा विचार केला तर राज्यांमध्ये पण बहुतांश नाही पण बऱ्यापैकी राज्यामध्ये आपल्याला बाय कॅमेरल सिस्टम दिसतं. जसं महाराष्ट्र राज्य आहे तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि विधान परिषद, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि काउन्सिल दोनही आपल्याला दिसते. सो जेव्हा कुठल्या राज्याचं प्रशासन चालवण्याकरिता अथवा केंद्राचं प्रशासन चालवण्याकरिता 2 गृह अस्तित्वात असतात त्याला आपण म्हणतो बाय कॅमेरल सिस्टम. जर 2 गृह नसतील, जर एकच गृह असेल,
जसं आपण जर याचा विचार केला, चायनाचा विचार केला, तर चायनामध्ये एकच लेजिस्लेटिव्ह हाऊस आहे, एकच मंडळ आहे. तर ऑफकोर्स चायनामध्ये जर एकच गृह आहे तर त्या सिस्टमला आपण बाय कॅमेरल सिस्टम नाही म्हणणार, त्याला आपण युनि कॅमेरल सिस्टम म्हणतो. पण जिथे जिथे दोन गृह दिसतील तिथे आपल्याला बाय कॅमेरल सिस्टम म्हणून संबोधावं लागेल. आणि ही सिस्टमसुद्धा आपण ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनमधनं घेतलेली आहे. ठीक आहे. चला, या व्यतिरिक्त पुन्हा तो पार्ट ज्यावर तुम्हाला भरून प्रश्न बनतात, अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन. अमेरिकेमधनं घेतलेल्या महत्त्वाच्या तरतुदीपैकी एक फंडामेंटल राईट्स. जेव्हा अमेरिकन रिव्होल्युशन झालं 1776ला, तेव्हा अमेरिकन रिव्होल्युशनचं जे स्लोगन होतं, जे घोषवाक्य होतं, ते घोषवाक्यच हे की प्रत्येक व्यक्ती हा जन्मजात स्वतंत्र आहे. आणि स्वतंत्र आहे म्हणजे त्याला त्याच्या इच्छेनुसार जगण्याचा अधिकार आहे. आणि तिथनं या मूलभूत अधिकाराच्या मुद्द्यावर जरा अजून जोर पडला. असं नाही म्हणून राहिलो आहे मी की फंडामेंटल राईट्स हे अमेरिकन रिव्होल्युशनमधनं आलेलं. जागतिक स्तरावर असे काही फिलॉसॉफर्स होऊन गेले, पॉलिटिकल थिंकर्स होऊन गेलेले आहेत ज्यांनी अधिकारांची मागणी केली होती. जसं एक्झाम्पल घेऊ की त्याच्याबद्दल भरीव मागणी सर्वप्रथम जर कोणी केली असणार तर तो होता जॉन लॉक. जॉन लॉकनी त्याची जी थेरी मांडलेली होती, सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरी, त्या सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरीमध्ये तो म्हणतो की राईट टू लाईफ, दॅन राईट टू लिबर्टी आणि राईट टू प्रॉपर्टी, म्हणजे जीविताचा अधिकार, त्या व्यतिरिक्त मग तुमच्या स्वातंत्र्याचा अधिकार आणि संपत्तीचा अधिकार हा माणसाचा मूलभूत किंवा नैसर्गिक अधिकार आहे. तर लॉकपासनं हा सिलसिला सुरू झालेला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या कॉन्सेप्टवर भर दिला गेला की नाही, नागरिकांना अधिकार असायला पाहिजे, नागरिकांना अधिकार असायला पाहिजे. बघा, पूर्वी नागरिकांना अधिकार नव्हते, या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. पूर्वी अधिकार फक्त एकाच व्यक्तीला राहायचे आणि तो व्यक्ती होता त्या भागातला राजा. सामान्यांना अधिकार नव्हते. आपल्या देशामध्ये पण सेम परिस्थिती होती. आपल्या देशामध्ये पण क्लास वाईज जे आहे ते अधिकार वाटून दिले गेले होते की बाबा कोणता क्लास, त्या क्लासनुसार त्याला ते अधिकार जे आहे ते वाटून दिले जाणार. आता विचार करा ना की या अधिकाराची लिस्ट किती मोठी राहू शकते, कारण की अधिकारांची लिस्ट खूप मोठी आहे. म्हणजे एक कॉमन मुद्दा घेऊया की शिक्षणाचा अधिकार. हा अधिकार व्यक्ती विकासाकरिता किती महत्त्वाचा होऊन जातो. जर कुठल्या व्यक्तीला प्रॉपर शिक्षणच मिळालं नाही तर त्या शिक्षणाच्या अभावी त्या व्यक्तीचा व्यक्तिविकास होऊ शकणार नाही. पण जर आपण एका कम्युनिटीचा हा अधिकार, शिक्षणाचा अधिकार जर आपण रोखला, जर आपण त्याचा विरोध केला, तर कुठेतरी त्या समाजाचा तर कधीच आपल्याला विकास होत असताना दिसणार नाही. तर त्यांनासुद्धा हा अधिकार पुरवणे हे इतर समाजाचं कर्तव्य असेल. आणि फक्त शिक्षणाचाच मुद्दा नाही रे, फ्रीडम ऑफ स्पीच. आता फ्रीडम ऑफ स्पीचला तुम्ही संकुचित भाषेमध्ये घेऊ नका, तुम्ही फक्त शब्दानुसार घेऊ नका की अच्छा भाषण स्वातंत्र्य म्हणजे मला भाषण देण्याचा अधिकार आहे. फक्त भाषणाचा मुद्दा नाही आहे तो. तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावानुसार तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे की आप लोग क्या चाहते हो. लोकशाहीची सर्वात मोठी खूबी माहिती आहे काय असते? लोकशाहीची खूबी ही असते, जसं इथे बसणारे जेवढे काही विद्यार्थी आहेत 30-40 जेवढे, हे सगळे विद्यार्थी यांच्या सगळ्यांचे तुमचे जर विचार आपण काढलेले तर सगळ्यांचे विचार तंतोतंत एकमेकांच्या विचारांशी मिळतील का? आहे शक्य? शक्यच नाही आहे, बिलकुल शक्य नाही. म्हणजे एक पॉईंट जरी मी इथे ठेवला तर त्या पॉईंटवर प्रत्येकजण आपले वेगवेगळे विचार जे आहेत ते मांडतील. तर लोकशाहीची खूबी काय असते लक्षात घ्यावं. लोकशाहीची खूबी हे असते की प्रत्येक व्यक्ती दुसऱ्यांच्या विचारांचा आदर करेल. समजून राहिलं? आदर करणे म्हणजे ते विचार पटणे असं नाही आहे. समजलं मी काय म्हटलं? अरे आदर करणे म्हणजे ते विचार पटणे असं नाही आहे रे, पण आदर करणे ही लोकशाहीची खूबी तर असायला पाहिजे. नाहीतर माहीत पडले की नाही तुम्हाला जसं वाटते नाही तुमचंच बरोबर आहे आणि समोरचं रॉंग आहे, कसली लोकशाही झाली? हे तर तुमची हुकुमशाही झाली. कळते आहे ना? तर लोकशाही देशामध्ये सर्वांच्या मतांचा जर आदर केला जातो आहे तर सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार देणे आवश्यक आहे ना रे. कळते? आणि जोपर्यंत व्यक्ती आपले विचार प्रकट करणार नाही तोपर्यंत त्याच्या व्यक्ती विकास ज्याला आपण म्हणतो, सेल्फ डेव्हलपमेंट म्हणतो, त्या सेल्फ डेव्हलपमेंटला मुठाळा येऊ शकतो. हे कसं आणि काय आपण आर्टिकल 19 जेव्हा शिकणार तेव्हा तुम्हाला खूप चांगल्याने सांगणार आहे. मित्र, फंडामेंटल राईट्स आज जगामध्ये बहुतांश देशामध्ये, बहुतांश कशाला अरे मॅक्झिमम देशामध्ये म्हणजे पकडून झाला की तुम्हाला फंडामेंटल राईट्स दिसतील. फक्त तेच देश असे आहेत ना ज्या देशामध्ये फंडामेंटल राईट्स नाही आहेत. ते देश कोणते? साधारणतः ते देश असे जिथे हुकुमशाही आजही चालते. मग हुकुमशाही चालणाऱ्या देशांमधली जर लिस्ट काढली तर लिस्ट अशी खूप लांब लचक निघणार नाही. पण जर तुम्हाला माहीत असावं, नॉर्थ कोरिया
ऐकलाय त्या देशाबद्दल, हुकुमशहा बसतो तिथे, ठीक आहे. आणि वंशपरंपरागत पद्धतीनुसार तो व्यक्ती आपल्या पदावर आलेला आहे. त्याच्या आधी त्याचा बाप होता, आता तो आहे, त्याला झालं ते टिंगर लेकरू झालं, ते झालं 3-4 वर्षाचं, ते मोठं जेव्हा होईल तेव्हा तो राजा पदावर येणार आहे. तर वंशपरंपरागत पद्धतीने तिथे अधिकार फक्त आणि फक्त त्या विशेष व्यक्तीलाच, इतरांना ते अधिकार मिळणार नाही जे अधिकार मिळायला पाहिजे. सो आज असे काही देश सोडले तर जगामध्ये मॅक्झिमम देशांमध्ये आपल्याला फंडामेंटल राईट्सची प्रगती झालेली दिसते. आपल्या देशामध्ये आपल्या देशाचा घटना लागू जेव्हापासून झाला तेव्हापासून राईट्स आहेत आणि ते आपण अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमधून उचलले. फक्त मजेची गोष्ट आपण लास्ट टाइम बोललेलो, भलेही आपण म्हणतो आपण अमेरिकन संविधानामधनं अधिकार किंवा मूलभूत अधिकार उचललेले आहेत, पण आज परिस्थिती अशी आहे की जेवढे अधिकार अमेरिकन नागरिकांना नाही त्यापेक्षा जास्त अधिकार हे भारतीय नागरिकांना भारतीय संविधान देते. ठीक आहे. देन नेक्स्ट, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी. न्यायालयीन स्वातंत्र्य, न्यायालयाचे स्वातंत्र्य लिहा. आपण लास्ट टाइम जेव्हा पार्लमेंटरी सिस्टम शिकत असताना बघा 3ही कंट्रीज ठेवले होते, ते ब्रिटन, इंडिया आणि अमेरिका, आणि तिघांना प्रॉपर कम्पेअर करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामध्ये अजून मी थोडं कम्पॅरिझन सांगू देतो आहे. आधी इंग्लंडलाच जाऊ आपण. इंग्लंडमध्ये इंग्लंडचं पार्लमेंट आणि या व्यतिरिक्त इंग्लंडचं ज्युडिशरी म्हणजे न्यायालयीन व्यवस्था. इंग्लंडमध्ये सर्वोच्च कोण आहे, तर इंग्लंडमध्ये सर्वोच्च आहे त्यांचं पार्लमेंट, त्यांचं संसद. एकदा का इंग्लंडच्या संसदेने कोणताही कायदा केला तर त्या कायद्याला कोणीच विरोध करू शकत नाही, तिथली न्यायालयीन व्यवस्था सुद्धा हलवू शकत नाही. तर तिथे संसद जी आहे ती सर्वोच्च आहे. मग आपण पार्लमेंटरी सिस्टम इंग्लंडमधून घेतली तर आपण सुद्धा आपल्या देशाच्या संसदेला तेवढं सर्वोच्च करून ठेवलं आहे का, तर बिलकुल नाही. आपण यावर आधी सुद्धा चर्चा केलेली आहे. संसदेला एक विशिष्ट काम आहे ना, संसद हे एक लेजिस्लेचर आहे, तर त्यांना कायदे निर्माण करण्याचा अधिकार आहे, बिलकुल काही प्रॉब्लेम नाही. म्हणून ती सर्वोच्च झाली याचा अर्थ असा होत नाही. मुळात बघायला गेलं तर संसदेमार्फत न्यायालयीन व्यवस्थेमध्ये कुठल्याच प्रकारचे इंटरफेरन्स केले जाऊ शकत नाही. इवन संसदेमध्ये यावर सुद्धा चर्चा केली जाऊ शकत नाही की न्यायालयामध्ये काय कामकाज चालू आहे, न्यायालयामध्ये ती जी केस चालू आहे त्याला एवढे डिले का होत आहे, न्यायालयाने अमुक केसला घेऊन असा डिसिजन का दिला, अशा प्रकारची सुद्धा चर्चा चालू शकत नाही. याच्या मागचं कारण काय, तर याच्या मागचं कारण फक्त एक, कारण की आपल्या देशामध्ये एक स्वतंत्र न्यायालयीन व्यवस्था आहे. आणि स्वतंत्र न्यायालयीन व्यवस्थेची खूबी काय, तर स्वतंत्र न्यायालयीन व्यवस्थेची खूबी म्हणजे स्वतः न्यायालयच आपल्या जजेसला अपॉइंट करेल आणि त्यांनाच त्या जजेसला त्यांच्या पदावरनं काढण्याचा सुद्धा अधिकार आहे. इवन दो जो क्लास 3 क्लास 4चे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा निर्णय स्वतः न्यायालयच घेतं. तर जर एवढं इंडिपेंडन्स दिलेलं आहे म्हणजे लेजिस्लेचरचं कुठल्याच प्रकारचं इंटरफेरन्स न्यायालयीन व्यवस्थेत दिसत नाही. ही जी व्यवस्था आहे ना की एक स्वतंत्र न्याय व्यवस्था असणार, ही सगळी व्यवस्था आपण कुठनं घेतली आहे, तर ती सगळी व्यवस्था आपण उचललेली आहे अमेरिकेमध्ये. म्हणून एवढी सक्षम आज आपल्या देशाची सुद्धा न्यायालयीन व्यवस्था आपल्याला बघायला मिळते. आणि याचसोबत यालाच लागून तो तिसरा महत्त्वाचा पॉईंट आपण अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमधनं घेतला, त्याला म्हणतो दी पॉवर ऑफ ज्युडिकल रिव्ह्यू. लास्ट टाइम आपण पार्लमेंट आणि ज्युडिशरीमध्ये पॉवरफुल कोण याचं कंपॅरिझन करण्याकरिता एक एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला 99th अमेंडमेंट कोणत्या क्रमांकाची घटना दुरुस्ती 99-100 काहीतरी होते ना, हां, त्याचं एक्झाम्पल दिलं होतं ना. एक शब्द आता पहिल्यांदा वापरतो आहे क्लासरूममध्ये, कालांतराने तुम्हाला फ्रिक्वेंटली हा शब्द दिसणार आहे. एक कॉन्सेप्ट आहे ज्याला आपण म्हणतो बेसिक स्ट्रक्चर, त्याला आपण म्हणतो मूलभूत चौकट. हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला होता 1973च्या केशवानंद भारती केसमध्ये, सुप्रीम कोर्टमार्फत वापरला गेलेला शब्द आहे. जजमेंट सांगतो आहे केशवानंद भारती केसचं जजमेंट काय होतं. 1973ची केशवानंद भारती केसचं जजमेंट हे सांगत आहे की संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे, संसदेला अमेंडमेंट करण्याचा सुद्धा अधिकार आहे, पण संसद अमेंडमेंट करून कॉन्स्टिट्यूशनचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे, जे मूलभूत चौकट आहे, त्या मूलभूत चौकटीमध्ये कुठल्याही प्रकारचे बदल करू शकत नाही. आता तुम्ही पहिल्यांदाच ऐकून राहिले, बाउन्सर पडतील, कालांतराने तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल हळूहळू टप्प्याटप्प्याने. आता हे बेसिक स्ट्रक्चर काय आहे, तर बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मुळात आपण ज्या कारणाने आपलं संविधान तयार केलेलं आणि त्याचा गाभा काय, त्याचा कोर काय आहे, तर कोर
जसं नागरिकांना सगळ्यांना फंडामेंटल राईट समान तत्वावर मिळावे, ऑफकोर्स हा कॉन्स्टिट्यूशनचा कोर आहे ना रे, तर सगळ्यांना मूलभूत अधिकार हा कोर भाग असेल कॉन्स्टिट्यूशनचा, तर तो भाग येतो आपल्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये. सुप्रीम कोर्टच्या प्रोव्हिजनमध्ये कॉन्स्टिट्यूशन सांगते की सुप्रीम कोर्टच्या अधिकारांमध्ये वाढ करण्याचा अधिकार संसदेला आहे, पण सुप्रीम कोर्टचे अधिकार कमी करण्याचा अधिकार संसदेला नाही. तर सुप्रीम कोर्टचे अधिकार मग हा कोर भाग नाही झाला का, त्याच्यात वाढ होऊ शकते पण कमतरता केली जाऊ शकत नाही, तर त्याला टाकलं गेलं बेसिक स्ट्रक्चरमध्ये. तर सुप्रीम कोर्टने एक कॉन्सेप्ट घेतलेली आहे की संसद जी काही कॉन्स्टिट्यूशनची बेसिक स्ट्रक्चर आहे त्या बेसिक स्ट्रक्चरला हलवू शकत नाही, त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. आणि मग म्हणूनच संसद जेव्हा जेव्हा असे प्रयत्न करेल की अमेंडमेंट करून त्या बेसिक स्ट्रक्चरला हलवण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा सुप्रीम कोर्ट आपला खूप महत्त्वपूर्ण अधिकार वापरेल, ज्याला आपण म्हणतो ज्युडिकल रिव्ह्यू. आणि ज्युडिकल रिव्ह्यूचा वापर करून संसदेने केलेला तो बदल किंवा संसदेने केलेला तो कायदा हा रद्द केला जाणार आणि संविधानाचा सांभाळ करण्याचा प्रयत्न केला जाणार. जसं लास्ट टाइम आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं, सुप्रीम कोर्टचं कॉलेजियन सिस्टम बदलवलं गेलं आणि त्यामध्ये 2 ज्युरिस्ट बाहेरचे, ज्याला आपण कायदेतज्ञ म्हणतो, आणि या व्यतिरिक्त एक कायदे पंडित हा जो बाहेरचा आणला गेला होता, हे सुप्रीम कोर्टचे अधिकार कमी करण्यासारखे होते ना, कमीच तर केले आहेत ना. तर जर सुप्रीम कोर्टचे अधिकार कमी झाले तर तो अधिकार आहेच नाही ना संसदेला. म्हणूनच तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टने ज्युडिकल रिव्ह्यूचा वापर करून तो कायदा अथवा ते अमेंडमेंटच रद्द केलं. तर याचा लक्षात घ्या की ज्याला आपण ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो, तर ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय, तर ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे संसदेचा कायदा घटनेविरोधी जो आहे त्याला रद्द करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाचा, म्हणजे त्यांचा न्यायिक पुनराविलोकनाचा अधिकार. ठीक आहे. लक्षात घ्या, इंग्लंडमध्ये इंग्लंडच्या ज्युडिशरीला हा अधिकार नाही आहे. इंग्लंडची ज्युडिशरी संसदेच्या कायद्यांना रद्द नाही करू शकत ना, ते दुय्यम आहे, म्हणजे त्यांचं ज्युडिशियल काही व्हॅल्यूज नाही आहे. तिथे जे काही आहे सर्वोच्च कोण, तर ब्रिटनमध्ये सर्वोच्च संसद आणि ज्युडिशरी खूप सेकंडरी झाली. अमेरिकेमध्ये बघायला गेले तर अमेरिकेमध्ये सर्वोच्च कोण, तर अमेरिकेमध्ये सर्वोच्च आहे तिथलं ज्युडिशरी आणि तिथलं लेजिस्लेचर दुय्यम होऊन जाते. दोघांमध्ये बघा जमीन आसमानचा फरक किती. इंग्लंडमध्ये म्हणतोय मी की पार्लमेंट सर्वोच्च आहे आणि न्यायालयीन व्यवस्था दुय्यम. अमेरिकेमध्ये मात्र न्यायालयीन व्यवस्था सर्वोच्च आहे आणि तिथलं लेजिस्लेचर दुय्यम. भारतामध्ये काय, तर भारतामध्ये संसद आणि न्यायालयीन व्यवस्था दोघांना समान अधिकार आहेत. पण समान अधिकार म्हणजे काय, संसदेला कायदे करण्याचा अधिकार आणि न्यायालयीन व्यवस्थेला संविधानाचा सांभाळ करण्याचा अधिकार. जर संसदेचे कायदे संविधानाच्या विरोधात जात असेल तर मात्र मग न्यायालयीन व्यवस्था त्या कायद्यांना रद्द करू शकते. क्लिअर. भारतीय संविधानाने दोघांनाही एकदम न्यूट्रल पॉवर देण्याचा प्रयत्न केला, दोघांना समान तत्वावर अधिकार देण्याचा प्रयत्न केला. म्हणून आपण असं नाही म्हणू शकत की संसद आणि न्यायालयीन व्यवस्थेपेक्षा वरचढ कोण, दोन्ही वरचढ, पण डिपेंड. संसदेचा कायदा जर चुकीचा असेल तर त्याला रद्द करण्याचा पूर्ण अधिकार संविधानाला मिळतं, त्यालाच आपण ज्युडिकल रिव्ह्यू म्हणतो. ठीक आहे. देन नेक्स्ट, अमेरिकेमधनं घेतलेलं इम्पिचमेंट प्रोसेस, महाभियोग. जेव्हा आपण कुठल्याही देशाच्या कुठल्या सर्वोच्च पदाधिकाऱ्याला, सर्वोच्च म्हणतोय मी, सर्वोच्च पदाधिकाऱ्याला त्या पदावरनं दूर करण्याची जी प्रक्रिया चालवतो त्या प्रक्रियेला म्हटलं जातं इम्पिचमेंट. याला दुसऱ्या भाषेमध्ये तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, लिहून नका ठेवू, लक्षात ठेवा फक्त, एक रिमूव्हल प्रोसेस आहे, एक पदच्युती करण्याची पद्धत आहे. कुठल्याही व्यक्तीला त्या पदावरनं हटवण्याची पद्धत आहे, पण कुठल्याही व्यक्तीला का नाही, त्या देशातल्या सर्वात प्रमुख व्यक्तीला पदावरनं हटवण्याची पद्धत. मग आपल्या देशामध्ये सर्वात प्रमुख पद कोणतं आहे, प्रेसिडेंट. सर्वात प्रमुख पद प्रेसिडेंटच बरं का. जर आपण संविधानिक दृष्ट्या बघायला गेलं तर संविधानाने सर्व अधिकार राष्ट्रपतीच्या हाती सोपवलेले आहेत. याला खूप चांगल्याने लक्षात घ्या. आपण जर संविधानाचा विचार केला तर संविधान काय सांगतं की सर्व संवैधानिक अधिकार राष्ट्रपतीच्या हाती, पण राष्ट्रपतीच्या हाती जरी सोपवले गेले तरी राष्ट्रपतीचा हात खुला आहे, म्हणजे अधिकार खुले आहेत. सगळे अधिकार राष्ट्रपतीच्या हाती आहे, पण त्या अधिकारांना येऊन वापरतं कोण, हे अधिकार घेतं कोण, प्राईम मिनिस्टर. कळते आहे. पण संवैधानिक दृष्ट्या सर्वात प्रमुख पद राष्ट्रपतीच आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू समजतील नंतर. मग आपल्या देशाचं सर्वोच्च पद, संवैधानिक पद जर राष्ट्रपती आहेत, तर मग काही कारणाने राष्ट्रपतींनी काही
चुकी किंवा काही गडबडी केल्या असतील तर त्यांना पदावरनं दूर करण्याची प्रक्रिया असेल ना, काही ना काही असेल. राष्ट्रपतींना पण पदावरनं दूर करण्याकरिता एक कारण लागणार आहे आणि तो कारण आहे घटनेचा भंग. जर त्यांनी घटनेचा भंग केला आहे तर त्यांना आपण पदावरनं दूर करू शकतो, पण त्यांना पदावरनं दूर करण्याची पद्धत एवढी सोपी नाही आहे. आपल्या देशामध्ये सर्वात कठीण रिमूव्हलची जर पद्धत कोणती असेल तर ती इम्पिचमेंट आहे. आता फक्त वर सांगतो आम्ही, वर किंवा वरवर सांगून काही अर्थ नाही आहे. जोपर्यंत तुम्हाला ते जे मेजॉरिटी अँड सगळ्या पद्धती ज्या आहेत ना त्या समजणार नाही तोपर्यंत काही अर्थ नाही. फक्त लक्षात घ्या, अमेरिकेच्या प्रेसिडेंटला सुद्धा पदावरनं दूर करण्याची पद्धत त्यांचं कॉन्स्टिट्यूशन सांगतं आणि अमेरिकेमध्ये जशी पद्धत आहे इम्पिचमेंटची, त्यांच्या राष्ट्राध्यक्षाला पदावरनं दूर करण्याची, तशीच पद्धत आपण आपल्या देशाच्या राष्ट्रपतींना सुद्धा दूर करण्याकरिता इथे ॲड ऑन केलेली आहे. फक्त आपल्या देशामध्ये आजपर्यंत कोणत्याच प्रेसिडेंटला ना या पद्धतीनुसार काढलं गेलं ना कधी ही पद्धत चालवली गेली. म्हणजे काढलं तर नाहीच गेलं रे, पद्धत चालवली सुद्धा नाही गेली, कारण कधी वेळ नाही आली. आणि राहिली गोष्ट अमेरिकेची, तर अमेरिकेमध्ये या पद्धती चालल्या आहेत. आत्ता जे तिथले राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प, यांचा तो सेकंड टर्म आहे. त्यांचा जेव्हा फर्स्ट टर्म होता 2016 ते 20, तर त्या काळामध्ये त्याच्यावर इम्पिचमेंट प्रोसेस चालली होती तिथल्या काँग्रेसमध्ये अमेरिकेच्या. ठीक आहे, पण भारताच्या कुठल्याच प्रेसिडेंटवर ही प्रक्रिया चालवली गेली नाही आहे. ही प्रक्रिया म्हणजे त्या व्यक्तीला पदावरनं दूर हटवण्याची प्रक्रिया. क्लिअर? इम्पिचमेंट ऑनलाईन क्लिअर आहे का रे? नंतर यालाच लावू, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्या जजेसला पदावरनं दूर करण्याची पद्धत. मग आपण बोललेलो की सुप्रीम कोर्टला एक विशेष अधिकार दिसते आपल्याला, एकतर त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये त्यांचं इंडिपेंडन्स आणि त्यानंतर त्यांचं द पॉवर ऑफ ज्युडिकल रिव्ह्यू. विचार करा की ज्युडिकल रिव्ह्यू कुणाच्या विरोधामध्ये वापरला जातो? लेजिस्लेचरचा. आणि लेजिस्लेचरने जर चुकीचे कायदे केले असतील तर तो अधिकार बिंदास वापरला जातो. तर मग लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी यांच्यामध्ये बनेल का? जमेल का? बिलकुल नाही जमेल. जसं एक एक्झाम्पल, साधं एक्झाम्पल देतो आहे. 1973च्या केशवानंद भारती केसने केंद्र सरकारची बँड वाजवून ठेवून दिली आणि सरळ केंद्र सरकारचे जे स्पेशल राईट्स होते ना अमेंडमेंट करण्याचे, मनमानी घटना दुरुस्ती करण्याची, तो पार मनमानी अधिकारच बंद करून टाकला. मग अशा वेळेस त्यावेळेस असणाऱ्या देशाच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी, त्यांनी का बरं मग ते जे न्यायाधीश होते ज्यांनी हे जजमेंट दिलेले होते त्या न्यायाधीशांना उचलून त्यांच्यावर पदावरून दूर करण्याची प्रक्रिया का नाही चालवली? करू शकत होते ना, कारण की केंद्र सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी निर्णय दिला तर कसा ना कसा तर तो काटा काढला जाईल, कळते. तर त्यावेळेस सरकार किंवा आज जरी सरकार म्हणजे आज पण पकडून चला की चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि त्यांच्या कॉलेजियन सिस्टमनी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये काय निर्णय दिला तर मग त्यांच्यावर किंवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा बाकी जजेसला पदावरून दूर करण्याची मनमानी प्रक्रिया संसद चालू शकणार का? तर नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजेसला पण पदावरून दूर करण्याची प्रक्रिया खूप कठीण आहे, प्रचंड कठीण आहे. मी ओरली सांगतोय, त्यानंतर आपण आर्टिकल 124(4) बघणारच, तेव्हा तुम्हाला समजेल. कुठल्याही जसं आता मागे कोण कलकत्ता हायकोर्टचे ते जज होते ज्यांच्या घरामध्ये अलाहाबाद हायकोर्टचे जज ज्यांच्या घरामध्ये मस्तपैकी पैसा सापडला म्हणजे अनफॉर्च्युनेटली सापडला. तो त्याच्या घरी काहीतरी आग बीग लागली होती, असं काहीतरी झालं, आग बुजवायला गेले, पैशाच्या पेट्या निघाल्या. तर आता एवढा पैसा आला कुठनं? मग पैसाला म्हणजे भाऊन काहीतरी कारनामे करून ठेवलेले आहेत, तर त्यांच्यावर इम्पिचमेंट प्रोसेस चालते. इम्पिचमेंट चालते बरं का त्यांच्यावर पण लक्षात घ्या, घटना कुठेच हा शब्द वापरत नाही की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या न्यायाधीशावर इम्पिचमेंट प्रक्रिया चालते. हा शब्द फक्त राष्ट्रपतीसाठीच वापरला जातो, पण यांच्यावर पण चालणारी प्रक्रिया खूप कठीण आहे, म्हणून त्या कठीण प्रक्रियेला आपण इम्पिचमेंट प्रोसेसच म्हणतो. लक्षात घ्यावं. बरोबर सांगतोय. सुप्रीम कोर्टचा जज असेल किंवा हायकोर्टचा जज असेल, त्याला जर पदावरून दूर करायचं असेल तर यासाठी पुढाकार संसदेलाच घ्यावा लागतो. जर लोकसभेला पुढाकार घ्यायचे असतील तर ॲटलिस्ट लोकसभेच्या 100 सदस्यांनी लिखितमध्ये लोकसभेच्या स्पीकरला द्यावं लागते की अमुक न्यायाधीशांनी काहीतरी गडबड केली आणि तुम्ही त्यांच्यावर प्रक्रिया चालवावी. जर राज्यसभेत चालवायचं असेल तर ॲटलिस्ट राज्यसभेच्या 50 सदस्यांनी लिखित स्वरूपात द्यावं लागेल स्पीकरला पूर्ण अधिकार आहे. त्याला वाटत असेल की हे आरोप जे लावले गेले त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे तर तो एक्सेप्ट करेल. त्याला वाटत असेल की फालतूगिरी करून राहिले हे सगळे लोक, तर तो तिथेच रिजेक्ट करेल. जर त्यांनी एक्सेप्ट केलं
तर एक्सेप्ट केल्यानंतर मग तो स्पीकर अपॉइंट करतो एक इन्क्वायरी कमिटी, ज्या इन्क्वायरी कमिटीमध्ये असतात 3 मेंबर्स. त्या 3 मेंबर्समध्ये एक असतो चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टचा किंवा कुठलाही एक न्यायाधीश सुप्रीम कोर्टचा. या व्यतिरिक्त देशाच्या कोणत्याही हायकोर्टमधला एक चीफ जस्टिस असेल आणि या व्यतिरिक्त एक असतो ज्युरिस्ट, ज्याला आपण कायदेतज्ञ म्हणतो. आता विचार करा, सुप्रीम कोर्टच्या कोणत्या न्यायाधीशांनी काही गडबड केली आहे की नाही, किंवा हायकोर्टच्या न्यायाधीशांनी काही गडबड केली आहे का, याची इन्क्वायरी करण्याकरिता आपण काम कुणाला देतो आहे? यांनाच देतो ना रे. सुप्रीम कोर्टचे एक आहेत, हायकोर्टचे एक आहेत, म्हणजे न्यायव्यवस्थाच बघून राहिली आहे की नाही, की आपल्या लेकरानं काही गडबड केली आहे का. इथे जर त्या इन्क्वायरी कमिटीने म्हटलं की हा व्यक्ती दोषी नाही, तर तो प्रोसेस तिथे समाप्त. पण जर इन्क्वायरी कमिटीने म्हटलं की नाही बॉस या व्यक्तीने गडबड केली आहे, तर मग त्याच्यावर पदावरनं दूर करण्याची प्रक्रिया चालवली जाणार. म्हणजे बघा, हे सुद्धा ॲप्रुव्हल कोण देत आहे की त्या व्यक्तीवर प्रोसेस चालवायची की नाही, म्हणजे त्याला आता पुढे कारवाई करायची की नाही करायची, स्वतः ज्युडिशरीज देत आहे ना, ज्युडिशरीचेच लोक बसले आहेत की नाही. एकदा का त्या कमिटीने ॲप्रुव्हल दिलं तर मग तो प्रस्ताव संसदेच्या दोन्ही गृहामध्ये मांडून पास करावा लागतो आणि 2/3 मतांनी पास करावा लागतो. 2/3 मतांनी दोन्ही गृहामध्ये पास झाल्यानंतर राष्ट्रपतीची सही, आणि राष्ट्रपतींनी सही केली तर सुप्रीम कोर्ट अथवा हायकोर्टच्या त्या न्यायाधीशाला पदावरून दूर केलं जाईल. कठीण प्रक्रिया आहे ना, एवढं सोपी थोडी आहे. आजपर्यंत देशाचा एकही न्यायाधीश या प्रक्रियेनुसार पदावरून हटवला नाही गेला. प्रक्रिया चालली आहे. जवळपास या 5 बोटावर मोजता येईल एवढ्या न्यायाधीशांवर ही प्रक्रिया चालली आहे, पण हटवले नाही गेले का? प्रक्रियाच खूप कठीण आहे. अच्छा, हटवले गेले नाही आणि आजपर्यंत कधी हटवलंही जाणार नाही आहे, हे लिहून देतो तुम्हाला. कसं नाही हटवलं जाईल जेव्हा आपण सुप्रीम कोर्ट बघू तेव्हा बघणार. आता एक कठीण प्रक्रिया आहे, ती प्रक्रियासुद्धा आपण अमेरिकेमधनंच घेतलेली आहे. ठीक आहे, रिमूव्हल ऑफ सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट जजेस. त्यानंतर व्हाईस प्रेसिडेंटचं पद, उपराष्ट्रपतीचं पद ॲज इट इज घेतलं आहे. म्हणजे एकही मुद्दा आपण एक मुद्दा आहे बोलूच आपण, पण तरीही अमेरिकेमध्ये जसा व्हाईस प्रेसिडेंट उपराष्ट्रपती दिसतो तसंच आपल्या देशामध्ये सुद्धा दिसतो. जसं आपल्या देशामध्ये पण जो उपराष्ट्रपती असतो तो आपल्या देशातल्या पार्लमेंटच्या अप्पर हाऊसचा स्पीकर असतो. अमेरिकेमध्ये सुद्धा जो व्हाईस प्रेसिडेंट असतो तो सुद्धा त्यांच्या अप्पर हाऊस म्हणजे सिनेटचा स्पीकरच असतो. सेमच आहे, सेम निवडणूक पद्धत, बाकी सगळं सेम. एकच मोठा फरक आहे, खूप मोठा फरक आहे. तो काय मोठा फरक आहे व्हाईस प्रेसिडेंट जेव्हा बघू तेव्हा आपण बघणार. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमधनं उचललेल्या बाबी आहेत. देन नेक्स्ट टाका, आयर्लंडमधनं आपण काय घेतलं. आयर्लंडमधनं घेतलेली एक महत्त्वपूर्ण बाब, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज, मार्गदर्शक तत्वे. आपण DPSPs बद्दल याच्या आधी पण डिस्कशन केलं ना. त्याला सरळ लक्षात घ्या, मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय, तर मार्गदर्शक तत्वे म्हणजे राज्याचे कर्तव्य. आणि राज्य म्हणजे काय? राज्य म्हणजे सरकार, ऑथॉरिटी. हां, मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं आहे, आपण आर्टिकल 12 शिकू, आर्टिकल 36 शिकू, तेव्हा मी तुम्हाला अजून राज्याची प्रॉपर डेफिनेशन देणार. पॉलिटीमध्ये आपण जेव्हा राज्य म्हणतो ना, तेव्हा तुम्ही विशेष राज्य असं कन्सिडर नका करू, महाराष्ट्र राज्य किंवा UP राज्य, ना असं स्पेसिफिक राज्य नाही. जे आपण पॉलिटीमध्ये राज्य हा शब्द वापरतो तेव्हा आपण ऑथॉरिटीबद्दल बोलतो. तर लक्षात घ्या की आपल्या देशामध्ये ऑथॉरिटी कोण कोण आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंट एक ऑथॉरिटी आहे, स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा ऑथॉरिटी आहेत, पण याच्या व्यतिरिक्त महानगरपालिका, नगरपालिका पण तर ऑथॉरिटी आहेत रे, ग्रामपंचायत पण तर ऑथॉरिटी आहेत ना. ठीक आहे, तर या सर्वांचे म्हणजे या सगळ्यांना आपण कुठे आणलं, कुठल्या कॉन्सेप्टमध्ये आणलाय? राज्य. सगळ्या ऑथॉरिटीला आपण एकाच टर्ममध्ये आणतो, राज्य, आणि म्हणतो की बाबा राज्यांचे सुद्धा काही कर्तव्य असतील. जसं केंद्राचा विचार केला आपण, केंद्र सरकारचा विचार केला तर केंद्राचे काय हे असायला पाहिजे, उद्देश असायला पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह असायला पाहिजे, कर्तव्य असायला पाहिजे. तर बॉस सर्वांना रोजगार मिळणे हे राज्याची जबाबदारी नसायला पाहिजे का? त्यासाठी राज्यांनी काम करायला पाहिजे ना, काही ना काही ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करायला पाहिजे की सर्वांना जे आहे ते रोजगार उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळणे, अनुसूचित जाती जमातीचं संरक्षण होणे, समान नागरी कायदा जो आहे तो अस्तित्वात आणणे, ग्रामपंचायतीचं स्थापना करणे, पुरुषां एवढा स्त्रियांना सुद्धा समान वेतन प्रोव्हाइड करणे, याबद्दल सर्व कर्तव्य राज्याशी राहू शकतात ना. तर राज्यांची नेमकी कर्तव्य काय नाही, कर्तव्याची यादी आपल्या संविधानामध्ये दिसते.
आर्टिकल 36 टू आर्टिकल 51मध्ये त्या मोठ्या प्रोव्हिजन्स केलेल्या आहे DPSPच्या नावाने. तर ते तत्वे आपण आयरिश कॉन्स्टिट्यूशनमधनं उचललेले आहेत, आयर्लंडमधून उचललेली ही बाब आपल्याला दिसणार. त्यानंतर नेक्स्ट, राज्यसभेमध्ये नॉमिनेट सदस्यांची नियुक्ती, नामनिर्देशित, राज्यसभेमध्ये नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती, नियुक्ती लिहाल ना, निवड नका लिहू. बघा, राज्यसभेमध्ये, भारताच्या राज्यसभेमध्ये 245 सदस्य बसत आहेत. या 245 सदस्यापैकी सर्वच्या सर्व इलेक्टेड असतात का? नाही. यामध्ये काही इलेक्टेड आहेत आणि काही नॉमिनेट आहेत. इलेक्टेड 245 पैकी जे आपल्याला दिसतील त्यांची संख्या आहे 233 आणि जे नॉमिनेट सदस्य असतात ते असतात 12. या 12 सदस्यांना नॉमिनेट करण्याचा अधिकार कोणाचा असतो? राष्ट्रपतींचा. राष्ट्रपती अशांना नॉमिनेट करत असताना साधारणतः कुठल्या विशिष्ट क्षेत्रामध्ये त्यांनी जर काही विशिष्ट कामगिरी केली असेल तर त्या कामगिरीच्या चालते त्याला नॉमिनेट केलं जातं. जसं कला आहे, क्रीडा आहे, क्रीडा असं नाही आहे त्या लिस्टमध्ये पण तरी झालेलं आहेत, साहित्य आहे, समाजसेवा आहे, आंतरराष्ट्रीय असे काही स्तरावर त्यांनी जर काही काम केलं असेल तर, जसं APJ अब्दुल कलाम यांनी देशाचं नाव एवढं रोशन केलं आहे, नासामध्ये काम करून चुकलेले सायंटिस्ट आहेत. तर ऑफकोर्स देशासाठी त्यांनी एक काही सर्वोच्च काम केलेलं आहे, तर त्यांना राज्यसभेमध्ये नॉमिनेट केलं गेलेलं होतं. ठीक आहे. या व्यतिरिक्त सचिन तेंडुलकर याने क्रीडा क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय काम केलेलं आहे. तर ऑफकोर्स सचिन तेंडुलकरला सुद्धा मधल्या कालखंडामध्ये राज्यसभेचा मेंबर म्हणून नॉमिनेट केलं होतं. 6 वर्ष राज्यसभेचा मेंबर होता सचिन तेंडुलकर. ही गोष्ट वेगळी, या 6 वर्षामध्ये फक्त 2दा तो गेला राज्यसभेत, तो भाग वेगळा, पण तो राज्यसभेचा मेंबर होता. आता बघा, यांच्या नियुक्तीच्या मागे कारण काय किंवा अशा प्रकारे नॉमिनेट करण्याची काय कारण काय? जसं एक्झाम्पल घेऊ, तुम्हाला एक अमेरिकाचं सांगतो. अमेरिकेचं जे अप्पर हाऊस आहे त्याला आपण म्हणतो सिनेट. सिनेटमध्ये त्यांच्या बसतात 100 सदस्य. अमेरिकेमध्ये राज्य आहेत 50. प्रत्येक एक राज्यातून 2 मेंबर्स निवडून जातात. असे 50 राज्यातून 100 सदस्य सिनेटमध्ये बसतात. सगळेच्या सर्व 100च्या 100 हे इलेक्टेड असतात, एकही नॉमिनेट नसतो. अमेरिकेच्या सिनेटमध्ये म्हणजे अमेरिकेच्या अप्पर हाऊसमध्ये एकही मेंबर हा नॉमिनेट नाही आहे. पण आपल्या देशामध्ये 12 मेंबर्स नॉमिनेट आहेत ना, तर मग 12 मेंबर्स एवढं नॉमिनेट देण्याची गरज काय? तर आपण याचा विचार केला की बाबा, या लोकांचा आपल्या देशाच्या कायदे प्रक्रियेमध्ये काहीतरी सहभाग असावा. जसं एक्झाम्पल घेऊ, आपण म्हटलं की APJ अब्दुल कलाम हे राज्यसभेचे मेंबर होते आणि नॉमिनेट मेंबर होते. जर ते नॉमिनेट मेंबर आहेत आणि त्या कालखंडामध्ये जर आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या आधारावर जर कुठलं कायदा आणायचं असेल, कुठलं बिल आणायचं असेल, तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीला घेऊन जेवढे APJ अब्दुल कलाम सायंटिफिकली त्यांचं आपलं मत देऊ शकतात, बाकी कोणी मेंबर देऊ शकणार का? नाही ना. तर त्या तज्ज्ञाची कुठे ना कुठे मदत नाही पडणार. तेंडुलकर जेव्हा राज्यसभेचा सदस्य होता, पकडून चला की त्यावेळेस जर केंद्र सरकारला स्पोर्ट याला घेऊन जर कोणता कायदा आणण्याचा त्यांना गरज पडली असती, तर तेंडुलकर सारखं चांगलं मत अजून कोणी दुसरा व्यक्ती नाही देऊ शकला असता. तर ती लोक ज्यांनी काही विशिष्ट क्षेत्रामध्ये काही विशिष्ट कार्य केलेले आहेत, अशा लोकांना नॉमिनेट राष्ट्रपतीतर्फे केलं जाते. ठीक आहे. असं नाही आहे की नेहमी जे आहे ते असं विशिष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीलाच राष्ट्रपती नेमतील. कारण की राज्यसभेच्या सदस्यपदावर, नॉमिनेट सदस्यपदावर तर थोर देशाचे समाजसुधारक विजय माल्या नेमला गेला होता. नाव ऐकले विजय माल्या? अभी कहाँ पे वो? उधर फरार. आपल्या देशामध्ये आता जेवढे काही स्कॅम झाले मागच्या 15 वर्षामध्ये, त्यामध्ये विजय माल्या, अरे किंगफिशरचा मालिक रे. त्यानंतर मग तुमचा म्हणजे नीरव मोदी. ठीक आहे. त्याचा जो काका होता चोक्सी, या सगळ्यांनी मिळून विविध भागामध्ये काही ना काही स्कॅम केलेले आहेत. आप सगळे इंग्लंडमध्ये आहेत, आरामात जीवन जगून राहिले. इंग्लंड खूप छान आहे. जगामध्ये कुणीही गडबड करू द्या, तो तुम्हाला कुठे दिसणार आहे? इंग्लंड. कुठेही. पाकिस्तानच्या प्रधानमंत्रीपदावर जो माणूस येतो तो 4 वर्षांतर इंग्लंडला जातो, कारण की 4 वर्षांतर त्याचा मुर्दा पडणे पक्का आहे. सत्य भराला तो उसको वो फाशी जाएगा ही जाएगा. लिस्ट काढून गेलं बरं, आतापर्यंत किती लोकांना फाशी दिली गेली आपल्या पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांना आहे, कारण की तिथली लोकशाही फक्त नावाची आहे. आता हे सगळे लोक इंग्लंडमध्ये, आणि इंग्लंड असा उदार का? इंग्लंड खूप शहाणा आहे. इंग्लंडमध्ये एक नियम आहे, अलिखित नियम, तसे पूर्ण संविधानात त्यांचा अलिखित आहे. नियम असं सांगतो
की त्यांच्या देशामध्ये जर कुठलाही व्यक्ती, परकीय व्यक्ती जर आला तर तो आहे त्यांचा पाहुणा, गेस्ट. और भाई अपने घर में गेस्ट आते तो आपण त्यांना एकदम मान सन्मानाने ठेवतो ना रे. तर त्यामुळे आपले कोणतेच अधिकार मग तिथपर्यंत पोहोचत नाही. या लोकांनी एवढा करोडोचा स्कॅम केलेला आहे, तिथे जाऊन बसलेले आहेत, पण आपण काही नाही करू शकत कारण की त्यांना इंग्लंड बऱ्यापैकी पोचतं, त्यांना तिथे बऱ्यापैकी त्यांना संरक्षण देतं. ठीक आहे. सो नॉमिनेट सदस्य ही जी पद्धत आहे आपण आयरिश कॉन्स्टिट्यूशनमधनं उचललेली आहे. या व्यतिरिक्त आयर्लंडमधनं घेतलेल्या तरतुदीपैकी राष्ट्रपतीच्या निवडणूक पद्धत. ॲटलिस्ट आतापर्यंत आपलं जेव्हा चर्चा झाली तर तुम्हाला काही गोष्टी क्लिअर झाल्या आहेत राष्ट्रपतींच्या निवडणुकीला घेऊन. राष्ट्रपती हे प्रत्यक्ष निवडून येतात की अप्रत्यक्ष? अप्रत्यक्ष. म्हणजे जनता तर निवडून देत नाही, पण जनतेने ज्याही प्रतिनिधींना निवडून दिलेलं आहे त्या प्रतिनिधींमार्फत मात्र राष्ट्रपती निवडून येतात. खूप लांबलचक प्रोसेस आहे राष्ट्रपतींच्या निवडणुकीची. आपण खूप चांगल्याने बघतो त्याला जेव्हा प्रेसिडेंट शिकत असतो. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेण्याचा अधिकार फक्त लोकसभेचे इलेक्टेड मेंबरला असतं, राज्यसभेच्या इलेक्टेड मेंबरला असतं आणि आपल्या देशाच्या सर्व विधानसभेच्या इलेक्टेड मेंबर्सला असतं. म्हणजेच हा अधिकार लोकसभेच्या नॉमिनेट मेंबरला नसतं, राज्यसभेच्या नॉमिनेट मेंबरला नसतं. बघा याचा काय अर्थ निघतो? राष्ट्रपतीची निवडणूक होतील तेव्हा मतदान करायला कोण जातील? 233. 12 जाऊ शकतील का? नाही. का? नॉमिनेट आहेत. लोकसभेच्या नॉमिनेट सदस्यांना अधिकार नाही, राज्यसभेच्या नॉमिनेट सदस्यांना अधिकार नाही, विधानसभेच्या नॉमिनेट सदस्यांना अधिकार नाही आहे, बाकी सर्व इलेक्टेड सदस्यांना अधिकार आहे. ठीक आहे. अच्छा, लोकसभा, राज्यसभा, विधानसभाच्या व्यतिरिक्त अजून एक गृह ज्याला आपण संबोधतो विधान परिषद. आपल्या महाराष्ट्रात आणि विधान परिषद. विधान परिषदेच्या सुद्धा इलेक्टेड किंवा नॉमिनेट कोणत्या सदस्याला मतदान करण्याचा अधिकार नसतो. तर कुणाला असतो कुणाला नसतो हे काय आहे प्रेसिडेंट जेव्हा शिकू तेव्हा आपण नीट त्याला बघणारच. ठीक आहे. पण ही जी काही पद्धत आहे आपण आयरिश कॉन्स्टिट्यूशनमधनं उचललेली आहे. ठीक. नॉमिनेट होते वाढा आतापर्यंत 2 अँग्लो इंडियन्स लोकसभेमध्ये, पण ती 2019ला अमेंडमेंट करून ती प्रोव्हिजन काढली गेली. राज्याच्या विधानसभेमध्ये पण 1 अँग्लो इंडियन्स राज्यपाल नॉमिनेट करेल अशी तरतूद होती, पण त्याला 2019च्या अमेंडमेंटनी काढलं आहे. ते आपण लोकसभा जेव्हा बघू ना तेव्हा शिकूच. आयरिश कॉन्स्टिट्यूशन नंतर टाका नेक्स्ट कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशन. फर्स्ट टाका फेडरल सिस्टम विथ पॉवरफुल सेंटर. फेडरल सिस्टम विथ पॉवरफुल सेंटर. मजबूत केंद्र सरकार असणारे संघराज्य. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हलकं फुलकं समजवण्याचा प्रयत्न केला होता. बघा आपण म्हटलं होतं की 2 प्रकारच्या पद्धती तुम्हाला दिसणार, एक तर संघराज्य असते किंवा एकात्मिक राज्य असते. पण कशाला संघराज्य आणि कशाला एकात्मिक राज्य म्हणावं तर मी तुम्हाला म्हटलं होतं की डिपेंड्स करतं की त्या राज्यामध्ये केंद्राने राज्यांना जन्म दिला आहे की राज्यांनी मिळून केंद्राला जन्म दिला आहे. असा शब्द आठवतो सर्वांना? ज्या भागामध्ये ज्या देशामध्ये राज्यांनी मिळून केंद्राला जन्म दिला आहे तो फेडरल, पण जिथे केंद्राने राज्यांना जन्म दिला आहे तो तुमचा युनिटरी. आपण शिकणार 2 दिवस, जरा पेशन्स ठेवायला लागेल. मग आपण म्हणतो की तो देश ज्या देशामध्ये राज्यांनी मिळून केंद्र सरकारला जन्म दिलं तर ऑफकोर्स ज्याला जन्म दिला तो जो जन्मदाता आहे तो पॉवरफुल राहील ना, तो पॉवरफुल राहील. आणि जन्मदाता कोण आहेत? राज्य. फेडरलिझममध्ये तर ऑफकोर्स फेडरलिझम सिस्टममध्ये आपल्याला राज्य आणि केंद्राची तुलना केली तर राज्य जास्त पॉवरफुल दिसतील. बेस्ट एक्झाम्पल अमेरिका. अमेरिकेच्या राज्यांना काही खास अधिकार आहेत असे जे त्यांच्या केंद्र सरकारला सुद्धा नाही आहेत. ते त्यांच्या राज्याचं कामकाज स्वतःच्या इच्छेनुसार चालवू शकतात. जसं बघा आपण आर्टिकल 356 बघितलं होतं भारतीय इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि म्हटलं होतं की जर कुठल्या राज्याचं प्रशासन व्यवस्था गडबडली असेल, जर सरकार बनवू शकत नसेल तर त्यावेळेस प्रेसिडेन्शियल रूल लावला जातो ना, राईट. अशा प्रकारचं कुठल्याच पद्धतीचं प्रेसिडेन्शियल रूल वगैरे अमेरिकेत नाही लागू शकत. प्रश्नच नाही आहे, बिलकुल शक्य नाही आहे. काय आहे की राज्यांना एवढे विशेष अधिकार दिले आहेत किंवा राज्यांनी आपल्याकडे एवढे विशेष अधिकार घेतले की त्यांनी केंद्राच्या अधिकारांना त्यांच्यापेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. तर अमेरिका फेडरल आहे, आपणही फेडरल आहोत. अमेरिका फेडरल आहे पण अमेरिकेमध्ये केंद्रापेक्षा राज्यांना जास्त अधिकार आहे. पण आपल्या देशाच्या फेडरलिझममध्ये आपल्याला राज्य जास्त पॉवरफुल दिसतात का? नाही, केंद्र जास्त पॉवरफुल दिसतात ना. तर ही जी आगळीवेगळी सिस्टम आहे ही आपण कुठनं घेतली आहे तर कॅनडा.
कारण की कॅनडासुद्धा फेडरलच आहे आणि जगातलं दुसरं फेडरल कंट्री, आपण नंतर शिकणार आहोत. जगातलं पहिलं फेडरल कंट्री संघराज्य होतं अमेरिका. अमेरिका जेव्हा संघराज्य झाला तेव्हा त्या संघराज्यामध्ये 13 राज्य होते, आज 50 राज्य आहेत. कॅनडा जेव्हा संघराज्य झाला, हा दुसरा राज्य ना कॅनडा, जगातलं दुसरं देश, तेव्हा त्यांच्याकडे होते 4 राज्य. 4 राज्यांनी मिळून केंद्राला जन्म घातला होता. आज त्यांच्याकडे 10 राज्य आहेत. पण त्यांनी काय केलं, त्यांनी जरी राज्यांनी मिळून केंद्राला जन्म घातला पण तरी त्यांनी आपल्यापेक्षा जास्त अधिकार केंद्राला दिलेले आहेत. म्हणजे कॅनडामध्ये फेडरलिझम तर आहे, पण कॅनेडियन फेडरलिझममध्ये तुम्हाला केंद्र सरकार जास्त ताकदवर दिसतं राज्यापेक्षा, आणि जशानी तशी तरतूद आपण आपल्या देशामध्ये सुद्धा आणली. का आपण राज्यांना नाही केलं सर्वोच्च आणि का केंद्राला केलं, याचं उत्तर आपण बघणार आहोत जेव्हा आपण फेडरलिझम शिकणार. ठीक आहे, ही सिस्टम मात्र कॅनेडियनमधनं. नेक्स्ट टाका शेष अधिकार केंद्राला, रेसिड्युरी पॉवर टू स्टेट टू सेंटर. लास्ट सेशनमध्येच मला वाटते आपण सब्जेक्ट लिस्ट बघितली. केंद्र, राज्य आणि समवर्ती सूची अशा 3 सूच्या बघितल्या होत्या ना. म्हटलं की बाबा केंद्र सूचीमध्ये असणाऱ्या विषयावर कायदे केंद्र सरकार, राज्य सूचीमध्ये असणाऱ्या मुद्द्यावर कायदे राज्य सरकार, कॉन्करंटमध्ये दोन्ही. आणि मला वाटतं मी तेव्हाच तुम्हाला म्हटलं होतं की या 3 लिस्ट व्यतिरिक्त अजून एक लिस्ट असते, त्याला आपण शेष अधिकार म्हणतो, त्याला आपण रेसिड्युरी पॉवर म्हणतो, असं बोललो आहेत लास्ट सेशनमध्येच बोललो आहेत. अशी पण एक लिस्ट आहे. ही लिस्ट काय आहे काय नाही जेव्हा आपण केंद्राचे संबंध बघू तेव्हा बघणार आहोत. लक्षात घ्यावं किंवा सर ॲटलिस्ट बरोबर सांगतो आहे. केंद्र सूची किंवा राज्य सूची किंवा समवर्ती सूची जेव्हा राज्यघटना बनत होती तेव्हाच तयार झालेल्या, पण राज्यघटना लागू झाल्यानंतर पण तर असे काहीतरी सब्जेक्ट जन्माला आले असतील ना रे, नवे सब्जेक्ट ज्याला म्हणतो आपण. या नवे सब्जेक्टला आपल्याला कुठे ना कुठे टाकण्याची वेळ आली असेल. तसं एक्झाम्पल घेऊ, 1950ला IT सेक्टर होतं का? आज मात्र IT सेक्टरचा विकास खूप जोमाने झाला आणि IT सेक्टर एक खूप महत्त्वाचं डिपार्टमेंट जर झालं असेल तर IT सेक्टर एक सब्जेक्ट नाही का झाला? अरे ॲटलिस्ट त्याच्यावर केंद्राने किंवा राज्याने काहीतरी नियंत्रण करावं की नाही. मग जर तो सब्जेक्ट झाला असेल तर त्याला टाकावं कुठे? तर घटना म्हणते की बाबा असे विषय जे विषय घटना लागू झाल्यानंतर जन्माला आलेले आहेत त्यांना तुम्ही केंद्र सूची किंवा राज्य सूचीमध्ये टाकण्यापेक्षा एका वेगळ्या सूचीमध्ये टाका, आणि त्या सूचीला आपण म्हणतो रेसिड्युरी पॉवर. आणि रेसिड्युरी पॉवर कुणाच्या हाती द्या? केंद्र सरकारच्या हाती. का? कारण की आपण कॅनडामधनं ही सिस्टम उचललेली आहे की जे शेष अधिकार असतील ते केंद्राच्या हाती असतील. क्लिअर आहे? नेक्स्ट, राज्यपालाची नियुक्ती केंद्रातर्फे, अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर. जसं देशासाठी सर्वोच्च पद हे प्रेसिडेंट, तसंच राज्यासाठी सर्वोच्च पद हे गव्हर्नर. एकदम सेमच आहेत बरं का, फक्त त्यांची टेरिटरी बदलून राहिली. देशाचे सर्वोच्च अधिकारी सर्वोच्च पद हे राष्ट्रपती आहेत पण केंद्रासाठी, देशासाठी, आणि राज्यासाठी जो सर्वोच्च आहे तो आहे गव्हर्नर. जसं आपण राष्ट्रपतींना म्हणतो की राष्ट्रपती हे कार्यकारी विभागाचे प्रमुख असतात. एक्झिक्युटिव्ह बॉडी बघितली आपण लास्ट टाईम है ना, त्याचे ते प्रमुख असतात. तसेच राज्याचं सुद्धा असं एक एक्झिक्युटिव्ह बॉडी असतं. त्या राज्याच्या एक्झिक्युटिव्ह बॉडीचा जो प्रमुख असतो तो असतो गव्हर्नर. पण आता महत्त्वाची, आता सध्या महाराष्ट्र राज्याचे गव्हर्नर कोण? ठीक आहे, राज्याचे जे काही गव्हर्नर दिसून राहिले ती व्यक्ती आपल्यासाठी आपल्या राज्यासाठी सर्वोच्च आहे, एक्झिक्युटिव्ह प्रमुख आहे, तो सर्व आहे. पण गव्हर्नर जरी आपल्या राज्याचं सर्वोच्च पद असलं तरी पण त्यांना आपल्या मार्फत आपण नेमून देण्याचा अधिकार नाही आहे. का? कारण की दिल्लीमध्ये बसणारी सरकार ठरवते की कोणत्या राज्यामध्ये कोण व्यक्ती गव्हर्नरचं पद सांभाळेल. म्हणजे आपल्या राज्याचा राज्यप्रमुख नेमण्याचा अधिकार आपला नाही, तो निवडण्याचा अधिकार आपला नाही. दिल्लीची सरकार जो कोणी आहे केंद्रामध्ये सत्ता ज्यांची, ती व्यक्ती ठरवते की कोणत्या भागामध्ये कोण व्यक्ती ॲज अ गव्हर्नर पदावर राहावं. ठीक आहे, तर ही जी पद्धत आहे ही आपण इथनं घेतलेली आहे तुमच्या कॅनडामधनं. पण गव्हर्नरला घेऊन आपण याच्या आधी पण असंच काहीतरी बघितलं ना, आपण बघितलं आहे ना गव्हर्नर असं काहीतरी. तुम्हाला तेच म्हटलं होतं की तुम्ही बघा कन्फ्यूज कुठे व्हाल. आपण 1935चा कायदा बघितला, तेव्हा 1935च्या कायद्यामध्ये बघितलं होतं की गव्हर्नर हे पद 1935च्या कायद्यामधनं घेतलं, पण त्याच गव्हर्नरची नेमणूक ही केंद्रातर्फे असणार, ही पद्धत आपण कॅनडामधनं घेतली आहे. क्लिअर आहे? दोघांमध्ये ही फरक आहे, लक्षात घ्या. फक्त प्रश्न पडला की गव्हर्नरचं पद कुठनं घेतलं आहे ते 1935चा कायदा, पण गव्हर्नरची अपॉइंटमेंट सेंटरतर्फे होईल ही तरतूद कुठनं घेतली आहे तर मग कॅनेडियन. क्लिअर?
सर्वोच्च न्यायालय एक सल्लादायी क्षेत्र. एक्झाम्पल देतो आहे, म्हणजे झालं आहे घडून त्याच्यावर एक्झाम्पल देतो आहे. 1959-1960ची ही गोष्ट आहे. बांगलादेश या देशाची निर्मिती कधी झाली? 1971. 1971ला जन्म आलेला तो आपल्या देशाचा नातू, कारण की पोरगा तर पाकिस्तान आहे जो या साईडला आहे. ठीक आहे. हा जो नातू 1931ला जन्माला येतो, तो त्याच्या आधीची मी तुम्हाला गोष्ट सांगतो आहे. आणि आधी बघा परिस्थिती काय. 1959-1960 बद्दल बोलून राहिलो आहे आपण. आजचा बांगलादेश त्या कालखंडाचा पाकिस्तान. आणि पाकिस्तान म्हणजे कोणता? पश्चिम की पूर्व? पूर्व पाकिस्तान, राईट. ईस्ट पाकिस्तान. आता ईस्ट पाकिस्तान म्हणजेच आजचा बांगलादेश यांच्या टेरिटरी या बंगाल राज्याला लागतात ना, वेस्ट बेंगॉलला लागतात ना. मोठा एरिया लागतो. आता हा जो मोठा एरिया लागतो, तर या एरियाला घेऊन नेहमीच वादविवाद असतो, प्रचंड वादविवाद. तर 1959ला एक केस झाली होती. केस अशी की केंद्र सरकारने पश्चिम बंगालमधला एक प्रदेश होता जो बांगलादेश म्हणजे त्यावेळेसच्या ईस्ट पाकिस्तानला लागायचा, ज्या प्रदेशाचं नाव होतं बेरुबारी युनियन. आता या बेरुबारी युनियनला घेऊन जो काही वाद होता, त्या वादाचा निपटारा लावण्याकरिता केंद्र सरकारने आपल्या देशाचा बेरुबारी युनियनचा जो पार्ट, जो भाग होता, जे विलेजेस होते, ते पाकिस्तानला देऊन टाकले. तो हिस्सा पाकिस्तानला सोपवला गेला. तर आता यावर प्रश्न निर्माण झाला की बॉस, राज्यघटनेच्या आपण आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 मध्ये बघितलं, कितीही खंगालून बघितलं, कितीही प्रोव्हिजन शोधण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला हे तर दिसते की भारत सरकार बाहेरच्या प्रदेशाला अंतर्गत भागामध्ये ॲड करू शकते आणि राज्याची निर्मिती करू शकते, पण आपल्या देशाचा हिस्सा इतर देशांना देऊ शकते का? ही प्रोव्हिजन राज्यघटनेमध्ये कुठेच नाही आहे. आता कुठेच नाही आहे, पण केंद्र सरकारने तर दिलं. तर मग प्रश्नचिन्ह तर निर्माण होतो ना की केंद्राला हा अधिकार प्राप्त होतो का, की बाबा ते आपल्या देशाचा प्रदेश इतरांना देऊ शकतात की नाही देऊ शकत. तर जर प्रश्न निर्माण झाले असे, अच्छा, या गंभीर प्रश्नाला सॉल्व करण्याकरिता आपल्याला कोणाला तरी एक्सपर्ट व्यक्तीला किंवा एक्सपर्ट टीमला नाही काय विचारावं लागेल की बाबा तुम्ही सांगा रे बाबा, आता तुम्ही कायदे तज्ज्ञ आहात, तुम्हाला कायद्याचं नॉलेज आहे आणि तुम्ही त्यावर जे आहे ते योग्य सोल्युशन देऊ शकता. तर कोण आहेत कायदे तज्ज्ञ? सुप्रीम कोर्ट. आणि जर सुप्रीम कोर्ट आहे तर त्यावेळेस राष्ट्रपतींनी ही बाब सुप्रीम कोर्टच्या सल्ल्यासाठी पाठवली होती की बाबा सुप्रीम कोर्ट तुम्ही यावर आम्हाला सल्ला द्या, ॲडवाईस करा की केंद्राला हा अधिकार प्राप्त होतो की नाही होत. आणि फायनली मग सुप्रीम कोर्टनी त्या मुद्द्याला घेऊन आपला सल्ला दिला होता. तो सल्ला काय होता? आपण जेव्हा स्टेट पार्ट नंबर 1 शिकू तेव्हा मी तुम्हाला सांगणार. तर लक्षात घ्यावं की हे विशेष अधिकार सुप्रीम कोर्टचे आहेत. सुप्रीम कोर्टला फक्त राष्ट्रपतीच मागू शकतात. ही जी डील चालते हे राष्ट्रपती आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये चालते. प्रश्न केंद्राला निर्माण झाला, राष्ट्रपती सुप्रीम कोर्टला सल्ला विचारेल त्यावर की तुम्ही सल्ला द्यावं, सुप्रीम कोर्ट राष्ट्रपतीला सल्ला देईल आणि त्यानंतर फर्दर प्रोसिजर जे काही राहणार आहे ते होणार आहे. आतापर्यंत भरपूरदा सुप्रीम कोर्टचे सल्ले मागितले गेले आणि सुप्रीम कोर्टने त्यावर आपले सल्ले दिले. कोणकोणत्या मुद्द्यांवर वेळोवेळी सल्ले मागितले गेले होते तो भागही आपल्याला नंतर शिकावा लागतोच. ठीक आहे. हा अधिकार आपण कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशनमधनं उचललेला दिसतो आहे. डन. चला, इथे कॅनडाचा मुद्दा आपला फिनिश होतो. ऑस्ट्रेलियामधनं आपण घेतली आहे कॉन्करंट लिस्ट, समवर्ती सूची. डिस्कशन करण्याची गरज आहे याच्यावर? नाही ना. त्यानंतर संसदेचे संयुक्त अधिवेशन, जॉईंट सिटिंग ऑफ पार्लमेंट, संयुक्त बैठक लिहू शकता मराठीत, जॉईंट सिटिंग. त्याला फक्त समजून घ्यावं लागेल की हे जॉईंट सिटिंग असते काय. आता जसं मागे मी तुम्हाला म्हटलं की आपण 15 नोव्हेंबरला पिकनिकला जाणार आहोत बाहेर. तर पिकनिकला जाऊ तर बाबा प्लेस हे तर तुम्ही सांगाल ना, किंवा मला तुमच्यासोबत डिस्कस करावं लागेल. तर एक्झाम्पल घेऊ की आता तुमची बॅच मॉर्निंगला असते, पण माझे लाडाचे पोरं सायंकाळला सुद्धा येतात, UPSCचे मुलं, त्यांची 5ची बॅच असते. तर आता मी तुम्हाला विचारतोय की बाळांनो कुठे जायचं आहे, आणि तुम्ही म्हणता की सर चिखलदरा चलते हैं किंवा पचमढी जाऊ. ठीक आहे. आणि सायंकाळचे पोरं म्हणतात की नाही सर आपण जाऊ उटीला.
आता तुमचा आहे एकाकडे एक कोपरा, त्यांचा आहे तो कोपरा, आणि ते म्हणतात की किती काय झालं तरी आम्ही पचमढीला येणार नाही, आम्ही उटीलाच जाऊ. आणि तुम्ही म्हणता की किती काय झालं तरी आम्ही उटीवर काही जाणार नाही, आम्ही पचमढीलाच जाऊ. आता हा वादविवादाचा मुद्दा आहे. हा वादविवाद जर झाला आणि याला जर सॉल्व करण्याचा प्रयत्न नाही झाला तर काय होणार? पिकनिक कॅन्सल. असं थोडी आहे म्हणजे पुराण्या सातकरला अर्ध तुम्ही पचमढी आणि अर्ध फाडून, असं थोडी होणार आहे ना. आपण कुठे एकाच ठिकाणी जाणार की नाही? मग एकाच ठिकाणी जाणार. तर आता हा वाद मिटवायचा कसा? तर याच्या मागे आपण एक काम करू शकतो. एक तर तुमची बॅच एका दिवसाकरिता तुम्हाला 5 वाजता ठेवावं लागेल त्यांच्यासोबत, किंवा मग त्यांना सकाळला बोलावं लागेल की बाबा तुम्ही उटी म्हणतात तर का, या पोरांना एक्सप्लेन करा, आणि तुम्ही पचमढी म्हणतात तर का, तुम्ही एक्सप्लेन करा. होऊ शकते बसून कोऑर्डिनेशननी जर काही सोल्युशन निघालं तर निघू शकते, आणि सर्व मिळून आपण उटीला जाऊ शकतो. 15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान जाऊ शकतो. पण त्यासाठी काय केलं जात आहे? तुमच्या 2 बॅचचं जॉईंट सिटिंग. कळते? सेम पार्लमेंटमध्ये जेव्हा बिल येतो, पार्लमेंटमध्ये जेव्हा प्रस्ताव येतो, तेव्हा प्रस्ताव हे एकतर तुम्हाला लोकसभेत मांडावं लागतं किंवा राज्यसभेत मांडावं लागतं. आता पकडून चला की तुम्ही लोकसभेमध्ये तो प्रस्ताव मांडला, लोकसभेने त्याला राज्यसभेमध्ये गेलं. आता ऑफकोर्स लोकसभेची बिल्डिंग वेगळी, प्रिमायसेस वेगळं, आणि राज्यसभेचं प्रिमायसेस म्हणजे प्रिमायसेस त्यांचा एरिया एकच आहे रे. अरे पण 2 हाऊसेस आहेत ना तिथे, एक गृह वेगळं आहे, दुसरं गृह वेगळं आहे. पकडून चला की हे एक हाऊस आहे, इथे लोकसभा आहे, आणि बाजूला बिलकुल अजून एक हाऊस आहे, तिथे राज्यसभा आहे. लोकसभेचे सदस्य लोकसभेत येऊन बसतात, राज्यसभेचे सदस्य राज्यसभेत जाऊन बसतात. आता लोकसभेमध्ये आपण प्रस्ताव आणला, लोकसभेमध्ये प्रस्ताव पास केला, प्रस्ताव पास झाल्यानंतर आपण त्याला पाठवलं राज्यसभेच्या संमतीसाठी. पण राज्यसभेने जर तो प्रस्ताव तिथे फेटाळला तर ते बिल तिथेच मरण पावलं, मेलं, ते संपला विषय, खतम काम. पण जर प्रेसिडेंटला वाटतं की नाही बॉस बिल कामाचं होतं, बिल महत्त्वाचं होतं, आपल्याला या बिलावर जरा विचार विमर्श करून याचा काय तोडगा निघू शकते ना, यावर आपल्याला विचार करायला पाहिजे. तर एक खास अधिकार प्रेसिडेंटलाच आहे. आर्टिकल 108च्या तहत राष्ट्रपती जर एका गृहाने कुठल्या बिलाला संमती दिली आणि दुसऱ्या गृहाने फेटाळलं, म्हणजे गृहामध्ये जर वाद असेल, कॉन्फ्लिक्ट्स असतील, तर त्या कॉन्फ्लिक्टला दूर करण्याकरिता प्रेसिडेंट आर्टिकल 108चा वापर करून, 108 या कलमाचा वापर करून संसदेचे जॉईंट सिटिंग अरेंज करू शकतं, आणि मग त्या दिवशी त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो. क्लिअर? जॉईंट सिटिंग काय आहे? एक पॉइंट अजून लिहून घ्या की फ्रीडम ऑफ ट्रेड अँड कॉमर्स, व्यापार आणि वाणिज्याचे अधिकार, स्वतंत्र अधिकार नाही, ऑस्ट्रेलियामधनं घेतलेला. फ्रीडम ऑफ ट्रेड अँड कॉमर्स म्हणजे आज आपल्या देशामध्ये जी लोक आपल्या इच्छेनुसार ना व्यापार करू शकतात, तर त्यांना हा जो अधिकार प्राप्त होतो तो आपण ऑस्ट्रेलियामधनं घेतलेला. त्यानंतर नेक्स्ट टाका जर्मनीमधनं. जर्मनीच्या कॉन्स्टिट्यूशनला आपण वायमर कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. त्या वायमर कॉन्स्टिट्यूशनमधनं आपण काय घेतलेलं? एक मुद्दा आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. आणीबाणीच्या काळात, ड्युरिंग इमर्जन्सी, आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत अधिकारावर रिस्ट्रिक्शन्स, मूलभूत अधिकारावर गदा. ड्युरिंग इमर्जन्सी तुमच्या मूलभूत अधिकारांवर आणीबाणीच्या वेळेस आपण बघणार आहोत. ॲटलिस्ट इथे लक्षात घ्या की जेव्हाही देशावर कलम 352 नुसार 352 नुसार नॅशनल इमर्जन्सीची प्रोव्हिजन्स लागू असते, त्यावेळेस आपल्या मूलभूत अधिकाराला रिस्ट्रिक्ट केलं जातं. इकडे जर राष्ट्रपतींनी आज रात्री कलम 352च्या आधारावर जर नॅशनल इमर्जन्सी घोषित केली, उद्यापासून कलम 19 आपली बाद, फ्रीडम ऑफ स्पीच गेला, संपला विषय, खतम, आपण नाही वापरू शकत. इतर अधिकारांना सुद्धा रिस्ट्रिक्शन्स बिलकुल टाकलं जाते. आणि का टाकलं जाऊ शकते? कारण की त्या गोष्टी आपल्या सेफ्टीकरिता असतात. हा काय मुद्दा आहे आपण नंतर शिकणार आहोत, फक्त लक्षात घ्या. जर इमर्जन्सी लागू राहिली तर आपल्या फंडामेंटल राईट्सवर रिस्ट्रिक्शन्स येतात. तर इथे तुम्ही जिथे कन्फ्यूज होऊ शकता तो पार्ट बघा. इथे हा पॉइंट असा आहे की मूलभूत अधिकारावर रिस्ट्रिक्शन्स येतील जर इमर्जन्सी लागू आहे. तर हे आपण जर्मन कॉन्स्टिट्यूशनमधनं घेतलं.
पण कुठनं घेतले आहेत? अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमधनं. आणि आपण इमर्जन्सी कुठनं घेतली आहे? तर 1935च्या कायद्यामधनं. तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. इमर्जन्सी प्रोव्हिजन 1935चा कायदा, फंडामेंटल राईट्स अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन, आणि ड्युरिंग इमर्जन्सी फंडामेंटल राईट्स वर रिस्ट्रिक्शन्स जर्मनीमधनं. क्लिअर आहे? ठीक आहे. अशाच मुद्द्यावर तुम्हाला आयोग फसवेल, त्याला एकदम स्पेसिफिक वेगवेगळं करून ठेवा. जर्मनीमधनं एकच पॉईंट घेतलेला. फ्रान्स, ॲक्च्युली फ्रान्सनी आपल्याच देशाला नाही तर जगाला खूप काही दिलं आहे. फ्रेंच रिव्होल्युशन झालं तेव्हा तिथे जे स्लोगन होतं तो स्लोगन आपण भारतामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये ठेवलेला, ज्याला आपण म्हणतो लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आपल्या प्रिएम्बलमध्ये पण जशानी तसे आपल्याला शब्द दिसणार आहेत. ठीक आहे. याचा अर्थ उद्या आपण बघणारच आहोत. प्रिएम्बल आपण जेव्हा उद्या सुरू करू. स्वतंत्र, समता, बंधुता ही तत्वे आपण फ्रान्समधनं घेतली आहेत. याचसोबत आपण ज्याला म्हणतो रिपब्लिक, ही तत्वे सुद्धा फ्रान्समधनंच. रिपब्लिकचा पण अर्थ आपल्याला उद्या बघायचा आहेच. गणराज्य ज्याला म्हणतो आपण. नेक्स्ट, सोव्हिएत रशिया. सोव्हिएत रशिया म्हणजे सध्याचा रशिया, त्याला आपण सोव्हिएत युनियन म्हणतो. त्याला तुम्ही सरळ भाषेमध्ये रशियन कॉन्स्टिट्यूशनसुद्धा लिहून घ्या किंवा सोव्हिएत रशियाच लिहा. सोव्हिएत युनियन किंवा सोव्हिएत रशिया, USSR वेगवेगळ्या नावाने तुम्ही त्याला संबोधू शकता. रशियाच्या कॉन्स्टिट्यूशनमधनं आपण उचलले आहेत फंडामेंटल ड्युटीज. आणि या व्यतिरिक्त यापेक्षा जास्त महत्त्वाचं जे आहे ते आहे जस्टिस, न्याय. आपण ज्याला न्याय म्हणतो ते न्याय म्हणजे न्यायालयीन न्याय नव्हे, लक्षात घ्या. आपण जेव्हा न्याय म्हणतो तेव्हा ते सोशल, इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल जस्टिस हे सुद्धा तुम्हाला उद्या बघावं लागेल की कशा प्रकारे आपण सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय याची संकल्पना आपल्या प्रिएम्बलमध्ये मांडली आहे, रशियामधनं घेतली आहे. आणि पुढे फक्त तुमचं कन्फ्युजन हे राहणार की न्याय आपण फ्रान्समधनं घेतला आहे की रशियामधनं घेतला आहे, आणि लिबर्टी आपण फ्रान्समधनं घेतला आहे की हे कन्फ्युजन पक्कं राहणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. कारण की चारही तुम्ही प्रिएम्बल जर बघायला गेलं तर प्रिएम्बलमध्ये हे सगळे शब्द आहेत रे. न्याय दिलाय जशन तसं, आणि सेम शब्द आहे न्याय. कुठल्या तत्वावर? सामाजिक, राजकीय, आर्थिक हे शब्द वापरले गेले आहेत. जशानी तसे, जशानी तसे हा सिक्वेन्स दिसणार आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे 4 टर्म्स वापरले गेलेले आहेत. तर न्याय आपण उचलतो आहोत यांच्याकडनं, ठीक आहे, रशियाकडनं, आणि उरलेल्या ज्या 3 टर्म्स आहेत त्या आपण रशियामधनं घेतलेल्या. फ्रेंच झालं, साऊथ आफ्रिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमधनं. साऊथ आफ्रिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमधनं एकच मुद्दा उचललेला आहे, तो मुद्दा आहे अमेंडमेंट, घटनादुरुस्ती. आर्टिकल 368 मध्ये आपण जागा दिली या तरतुदीला, आणि डॉक्टर आंबेडकर यांनी त्यावेळेस खूप भांडण केलं होतं याला घेऊन. पण तरीही आपल्या देशामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे तत्वे लागू झाली नव्हती. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हे तत्वे लागू करण्यात आलेली होती. काय आहे या तत्वानुसार पार्लमेंट आणि ज्युडिशरी कसं वागतं, आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे तत्व जर असतील तर त्यानुसार पार्लमेंट आणि ज्युडिशरी कसं वागतं, या दोन्ही मुद्द्यांना आपल्याला नीट समजून घ्यायचं जे आपण फंडामेंटल राईट्स बघणार. ठीक आहे, इथे झाले तुमचे हा सोर्सेसचा पार्ट. ठीक, बाकी पुढे पुन्हा जो मेन गाभा आहे कॉन्स्टिट्यूशनचा, प्रिएम्बल, त्या प्रिएम्बलला आपण उद्याच्या सेक्शनमध्ये बघणार.